त्यांचं मार्गदर्शन घेऊया. तर वर्तक सरांचं पुन्हा एकदा इथे स्वागत आहे. जोरदार एकदा सरांचं स्वागत करूया कार्यक्रमात. पेन आहे ना? पेन आहे इथेच आहे बघा, ते खाली आहे. इथे आतमध्ये, त्याच्यामध्ये. नेक्स्ट कुठे? नमस्कार सर्वांना. नमस्कार. जय भीम. आज मत्स्य शेतीतील आपण करिअरच्या संधी ह्या विषयावर मार्गदर्शनासाठी इथे जमलो आहोत. पण एकंदर इथे जो ऑडियन्स आहे तो मिक्स स्वरूपाचा आहे. त्याच्यामध्ये काही जणांना उद्योजक पण व्हायचं आहे आणि काही जणांना करिअर पण करायचं आहे आणि शिक्षणाच्या संधी शोधायच्या आहेत. मत्स्य शेतीमधल्या शिक्षणाच्या संधी काय आहेत ह्याच्याबद्दल मेश्राम सर बोलणार आहे. म्हणजे आमचं असं ठरलंय, कारण की एंटरप्रिनरशिप आणि एज्युकेशन हे दोन विंग्ज आहेत त्याच्यामध्ये. त्यातलं एंटरप्रिनरशिप मी कव्हर करणार आहे. कव्हर करण्यामागचा उद्देश असा की जसं माझं ग्रॅज्युएशन झालं बॅचलर ऑफ फिशरी सायन्स, 4 वर्षाची ती 12वी सायन्स नंतरची डिग्री जिथे मी चुकून गेलो. म्हणजे मला खूप कौतुक वाटतं या मुलांचं की त्यांचा रोडमॅप ह्या एजमध्ये ठरलाय, माझा ठरला नव्हता. मी ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन कोकण कृषी विद्यापीठात केलं. ते पण आमच्या गावातली आमच्याच मित्राची बहीण गेली होती म्हणून मी पण अर्ज केला आणि ॲक्सिडेंटली माझं ॲग्रिकल्चरला सिलेक्शन नाही झालं, फिशरीजला झालं. 81चं कॉलेज होतं, त्याच्यामुळे कोणाला काहीच माहीत नव्हतं. आणि मी गेलो तिथे आणि तिथे प्राध्यापकांची चर्चा केली की बाबा काय आहे. म्हणजे बघा, चर्चा आम्ही त्यावेळी केली करिअरची. म्हणजे हे सगळं म्हणतो ना ते विधिलिखित होतं असंच झाल्यासारखं आहे. आत्ता खूप सॉर्टेड आहे सगळं. मुलांना सगळी त्यांची ध्येय, त्यांचे रोडमॅप्स मगापासून सर म्हणतायत ते सगळे आत्तापासूनच क्लिअर आहे. तिथल्या प्राध्यापकांनी सांगितलं म्हणून मी फिशरीज केला आणि म्हणून मी फिशरी सायंटिस्ट झालो. आता त्यांनी मला जे त्यावेळी सांगितलं की फिशरीज ही खूप नवीन फील्ड आहे. 81ला आपलं पहिलं कॉलेज महाराष्ट्रातलं झालंय. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट नाहीच आहे. किंबहुना आम्हाला जे प्राध्यापक शिकवणारे होते ते पण फिशरीज झालेले नव्हते. ते म्हणाले की हे सर्वजण ज्यावेळी रिटायर्ड होतील त्यावेळी इथे आहे कोण शिकवायला. म्हटलं बरोबरच आहे. त्याच्यामुळे जे कोणी पासआउट होतील ते सगळेजण इथे एक तर सायंटिस्ट होतील नाही तर प्रोफेसर होतील. म्हणजे हे त्यावेळी सांगितल्यावर मला क्लिक झालं की अरे खरं आहे, आपल्याला इथेच थांबायला पाहिजे. पण माझा पिंड हा व्यावसायिक होता. म्हणजे मला एंटरप्रिनरशिपमध्ये जास्त रस होता. त्यामुळे मी कॉलेजला असतानाच एंटरप्रिनरशिप मॉडेलमध्ये अनव्हॅल्यू लर्नमध्ये सहभाग घेतला. माझी ओळख अशासाठी सांगतोय की त्याच्यातून तुम्हाला एक कळेल की माणूस एंटरप्रिनरशिप कडून नोकरीकडे कसा आला आणि आता परत एंटरप्रिनर भाष्य कसं काय करतोय. तर ही विसंगती तुमच्या मनात निर्माण व्हायला नको म्हणून मी तुम्हाला हे सगळं क्लिअर करतोय. आणि ज्यावेळी मी कॉलेजमध्ये अनव्हॅल्यू लर्न म्हणजे त्यात काय असतं की आपण काहीतरी बिझनेस करायचा कॉलेजमध्ये शिकत असताना आणि जो काही प्रॉफिट होईल ना तो आपल्यालाच वापरायला मिळायचा. म्हणजे त्याच्यामध्ये असं नव्हतं की ते कॉलेज घ्यायचं प्रॉफिट. मग मी व्हॅल्यू ॲडेड फिश प्रोडक्ट्सचा व्यवसाय सुरू केला तिथे. आता हा पण मी व्यवसाय सांगणार आहे तुम्हाला. मला वेळ किती आहे? नाही सर, आहे, भरपूर आहे. नाही तसं म्हणजे एक मला लिमिट द्या, नाही तर मी खूप बोलू शकतो. मग मी माझं 8 पर्यंतचा टायमिंग आहे. म्हणजे एकदा सॉर्टेड झालं सगळं तर मी माझं त्याप्रमाणे स्पीच करेन. नाहीतर मेश्राम सर म्हणतील सगळंच कव्हर करून टाकलं. मी एज्युकेशन त्यांच्यासाठी ठेवतोय, मी त्याच्यावर काहीच बोलणार नाहीये. म्हणजे कुठे ह्याच्या फिशरी सायन्समध्ये शिकायला संधी आहेत वगैरे वगैरे ते कव्हर करते. ॲक्च्युली त्यांचं आधी पाहिजे होतं पण ठीक आहे, आपण त्यांचं नंतर घेऊया. मला माहित नव्हतं टॉपिक. तर ज्यावेळी कॉलेजमध्ये मी व्हॅल्यू ॲडेड फिश प्रोडक्ट्स म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा व्यवसाय सांगतो की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोणी करत नाही. आजच्या घडीला देर इज नो कॉम्पिटिशन फॉर दिस बिझनेस. म्हणजे मी जाम वेळा ओरडून सांगतोय, माझे प्रत्येक प्रशिक्षणात मी ओरडून सांगतोय. आणि शासनाने मला जी आता योजना आलेली आहे ना फूड प्रोसेससाठी, PMFME योजनेचं नाव आहे, त्याचा महाराष्ट्रासाठी मास्टर ट्रेनर म्हणून नेमला आहे व्हॅल्यू ॲडेड फिश प्रोडक्ट्ससाठी. म्हणजे मी तिथे जातो आणि महाराष्ट्रातले जे ट्रेनर्स आहेत त्यांना ट्रेनिंग देतो. मग ते जाऊन
प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात, आणि मला पूर्ण महाराष्ट्र फिरणं शक्य नसतं. मग बारामतीला जी कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे मी एकटा जातो. तिथे सगळ्या जिल्ह्यामधले कृषी विभागाचे, मत्स्य विभागाचे अधिकारी येतात. त्यांना मी हे सर्व ट्रेनिंग देतो. मग ते जाऊन ट्रेनिंग देतात. तर ते फिशपासून व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स. तुम्ही फिश वडा खाल्लाय कोणी? फिश बटाटा वडा नाही खाल्ला? माहिती असेल, खाल्ला नसेल, त्याने खाल्ला. तर ते एक मोठा बिझनेस आहे. आणि परवाच अनवट स्वाद म्हणून एक कार्यक्रम आहे दूरदर्शन, मी तुम्हाला सरांना लिंक शेअर करेन. ते सगळ्यांनी आवर्जून बघा. कसा बनवतात बडा हे आपण लाईव्ह दाखवलं तिथे. कोळंबी लोणचं आणि बोंबील चटणी. तुम्ही आता असं म्हणाल की याच्यामध्ये काय बिझनेस आहे? कधीतरी एखाद्या वडापावच्या गाडीवर जाऊन त्याला विचारा त्याचा टर्नओव्हर काय, मग तुम्ही शॉक व्हाल. तो कधीच दाखवत नाही. तो असतो बनियानवर आणि आपल्याला वाटतं की अरे काय ह्याची कमाई असेल, पण त्याचा लाखोचा टर्नओव्हर असतो. आणि तो ते का दाखवत नाही? ते इन्कम टॅक्सची धाड पडतो. आणि ते झालेलं आहे. पनवेलमध्ये एक फेमस वडापाव आहे, पंचमुखी हनुमान मंदिराच्या समोर. त्याच्यावर सॉर्टेड होतं सगळं, नंतर त्याचं लीक झालं कुठेतरी आणि मग हे झालं. म्हणजे लोक इन्कम दाखवत नाहीत, पण त्याच्यामध्ये मार्जिन खूप आहे. तसं हे फिश बटाटा वडा, फिश प्रॉडक्ट्स, त्याच्यामध्ये खूप मार्जिन आहे. आणि तोच बिझनेस मी कॉलेजला सुरू केला. आणि त्यावेळी आम्हाला चांगले पैसे सुटायचे. म्हणजे आम्ही फिश कटलेट बनवायचो, फिश वडा बनवायचो. आणि आमचे गिराईक कोण होते? कॉलेजचे प्राध्यापक, कारण की कॅन्टीन नव्हती त्यावेळी. त्याच्यामुळे टाईम फिक्स केला होता. मी पार्टनर त्यावेळी माझीच क्लासमेट घेतली होती. तिच्या घरी जाऊन हे सगळं बनवायचो. म्हणजे तिच्याकडे बनवलं जायचं आणि मी आणून ते सेलचं काम करायचो. अशा प्रकारे आमचं सेटअप होता. एक छान 2-3 महिने आम्ही व्यवसाय चालवला. मग शिक्षण संपल्यावर इकडे आलो. पण अंगामध्ये ती बिझनेसची उर्मी अजून होती ना. मग नोकरीला गेलो. नोकरीत काही रस वाटला नाही. नोकरी कुठे केली? कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे, तुम्ही नाव ऐकलं असेल. कर्जतला त्यांचं मोठं कृषी रिसॉर्ट आहे. हे कोणीतरी म्हणाल की मला देशात आपलं जग फिरायचं आहे. मी त्यापेक्षा पुढचं सांगेन, भारतात एवढी प्रेक्षणीय स्थळं आहेत, आपल्याला अजून अनटॅप्ड आहेत. त्याचा जरी कोणी बिझनेस म्हणून मॉडेल जरी डेव्हलप करायचं म्हटलं ना तरी खूप आहे. म्हणजे मी आता मागच्या महिन्यात अरुणाचल प्रदेशला गेलो होतो. म्हणजे स्वित्झर्लंडही काही नाही त्याच्या पुढे असं मी म्हणेन. एवढं सुंदर आहे. आणि फॉर्च्युनेटली आता रोड खूप चांगले झाले, तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याच्यामुळे जे कोणी आता म्हणाले ना टुरिझममध्ये ज्यांना कोणाला करिअर करायचं आहे, थिंक ऑफ इंडियन. खूप खूप चांगले डेस्टिनेशन्स आहेत की तिथे अजून आपल्याला पोचलेलं नाही, किंवा हे रेग्युलर आपले जे ट्रॅव्हल्सवाले आहेत ना ते पण नेत नाही. कारण की आम्ही ट्रॅव्हल्सच्या थ्रू नाही गेलो. आम्ही इंडिव्हिज्युअल यूट्यूबमधनं माहिती घेऊन इकडून तिकडून घेऊन गेलो. आणि असे अनटॅप ठिकाणं आम्ही फिरलो की तिथे ट्रॅव्हल्सवाले आपल्याला पॅकेजमध्ये नेत नाही. तर अशा प्रकारे व्हॅल्यू ॲडेड फिश प्रोडक्टचा आपण बिझनेस चालू केल्यानंतर मी माझ्या गावाला आलो. पेडचा आहे मी. आणि मी जॉबही केला. माझ्या एम्प्लॉयरने मला बोलवलं, हे भेडसावळे सरांनी, आणि ते म्हणाले तू माझ्याकडे सुटेबल नाही आहेस. तुझं जे थिंकिंग आहे बिझनेस मॉडेलचं हे आहे, त्यापेक्षा तू बिझनेसमध्ये जा. त्यांनी मला सांगितलं. आणि मी घरी आलो आणि मी बिझनेस चालू केला. माझ्या एंटरप्रिनरशिप म्हणजे मी नोकरीला डायरेक्ट लागलो नाही. मग कोणता व्यवसाय केला मी? तर आम्ही कॉलेजला असताना ॲक्वेरियमचं आम्हाला शिक्षण दिलं जायचं. ती पण एक व्यवसायाची संधी आहे. फिशरीजमधल्या संधींमधली तुम्ही लिहून घ्या. मी जे तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये मी कव्हर करतोय कुठल्या कुठल्या संधी आहेत. पहिलं आपलं व्हॅल्यू ॲडेड फिश प्रोडक्ट झालं, ती संधी आहे. दुसरं जे आहे ते ॲक्वेरियम फिशचा बिझनेस आहे. आता मला सांगा, उल्व्यामध्ये किती ॲक्वेरियम शॉप्स आहेत? नाही आहेत ना? किती आहेत? आणि माणसं किती आहेत? आणि पब्लिक किती आहे? त्याच्यामुळे खूप संधी आहे. मी 6 महिने हा व्यवसाय केला. मला घरातून बाहेर काढलं वडिलांनी, कारण की मी मास्टर्स ऑफ फिशरी सायन्स झालो होतो. त्यांची अपेक्षा होती की आपला मुलगा सरकारी अधिकारी, सायंटिस्ट किंवा प्रोफेसर व्हावा. कुठल्याही वडिलांना असं वाटतच असेल की असं होणं अपेक्षित आहे. पण मी ते न करता चाकोरी बाहेर गेलो. आणि मी त्यांना म्हटलं की मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, मी व्यवसाय सुरू करतो. आणि मला त्यात खूप कॉन्फिडन्स आहे, माझी गट फिलिंग स्ट्रॉंग होती. मग ते म्हणाले तसं असेल तर घरात राहायचं नाही. म्हटलं ठीक आहे, मी नाही घरात राहणार, मी जेवायला फक्त येत जाईन. मग मी दुकान भाड्याने घेतलं त्या काळामध्ये. पण ती स्टेप माझी सेकंड होती. फर्स्ट स्टेप मी काय केली, वडिलांना हे प्रपोजल मांडण्यापूर्वी ह्या स्टेपमध्ये मी रायगड बाजार आमच्या पेणला होतं, जे पूर्वीच्या इथं मॉल आहे ना त्याचं इनिशियल व्हर्जन त्या काळातलं रायगड बाजार होतं. म्हणजे तिथे मॉलसारखा सेटअप असायचा. त्या मॅनेजरला भेटलो, त्याला कन्व्हिन्स केलं एक टँक फ्री देतो तुला, तुझ्या इथे एंट्रन्सला लावून ठेव, त्याचं मेंटेनन्स मी करेन.
फक्त माझा नंबर आणि हे द्या. त्यावेळी टेलिफोन होते ना, मोबाईल नव्हते. मग मोबाईल टेलिफोन नंबर लिहून ठेवला, त्याच्यावरनं फोन यायचे. असं करून घराघरात ॲक्वेरियम सेटअप करत गेलो. त्यातनं जो प्रॉफिट झाला तो जमवला. त्या पैशामध्ये गाळा भाड्याने घ्यायची माझी हिंमत निर्माण झाली. डिपॉझिट आणि रेंट द्यायची माझी कपॅसिटी झाली आणि कॉन्फिडन्स गेन झाला होता की आपण करू शकतो. कारण की हा बिझनेस ओपनली सांगतो 100% मार्जिनचा आहे. काही काही ठिकाणी 200% मार्जिन. म्हणजे तुम्ही 5,000चा टँक जर एखाद्याला देताय तर त्यातले 2,500 तुमच्या खिशात येतात. एवढा कुठेच मार्जिन नाही आहे. त्याला ब्रेक इव्हन पॉईंट तुमचा लगेच आहे. इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट लागते काही नाही आहे. फक्त तुम्हाला रॅक्स लागतात, टँक्स लागतात आणि जिवंत मासे कुर्ल्यातून आपण आणून ठेवायचे असतात. सगळं तिथे होलसेलमध्ये आपल्याला मटेरियल मिळतं. फक्त काय पाहिजे, त्यातलं तुम्हाला एक ट्रेनिंग पाहिजे आणि ते ट्रेनिंग आम्ही देतो. पनवेलला जे आपलं मत्स्य उपकेंद्र आहे, तारापूरवाला रिसर्च स्टेशन, तिथे आमचं ट्रेनिंग सेंटर आहे. तिथे आम्ही याचं प्रशिक्षण देतो. ते प्रशिक्षण घेतलं की ते प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. कारण की पूर्वी तर आमच्या वेळी खूप चॅलेंज होतं. त्यावेळी टाक्या ह्या बनवायला लागायच्या. आता तर रेडीमेड येतात, सगळ्या सील्ड असतात. म्हणजे तुम्हाला फक्त मासे आणि पाणी माती ठेवायची. त्यावेळी कट करायच्या ग्लास, त्या सील करायच्या, हे सगळं आम्ही केलेलं आहे. काच कट कशी करायची, मग ती हिरकणी घेऊन ती कट करायची, हे सगळं आता खूप सिम्प्लिफाईड झालं. आता खूप सोपा झाला बिझनेस आणि करण्यासारखा आहे. वडिलांनी बाहेर काढलं त्यावेळी वडिलांना म्हटलं की हा बिझनेस मी सक्सेस करून दाखवेन आणि ते तुम्हाला विदिन 3 मंथ्सच करून दाखवेन. आणि मग 6 महिन्यामध्ये माझा प्रॉफिट त्यावेळचा 1.5 लाख होता. इयर सांगतो तुम्हाला 2000. आता 26 आहे. म्हणजे महिन्याला मी 25 ते 30,000, म्हणजे ह्यावेळचे किती झाले, 2 ते 2.5 लाख झाले. मी त्यावेळी प्रॉफिट कमवला. त्यावेळी क्लास 1 ऑफिसर सायंटिस्टची सॅलरी होती 12,000 पर मंथ आणि मी कमवत होतो 25,000 रुपये. वडिलांना मी ते पण सांगितलं तरी त्यांचं मन काय मानलं. ॲडव्हर्टाईज आली, मला जबरदस्तीने फॉर्म भरायला लावला. तुला म्हणजे ही सायंटिस्टची ॲडव्हर्टाईज आली, भरायला लावला. मेश्राम सर आणि मी एकदाच जॉईन झालो आणि एकदाच ठिकाणी आम्ही लागलो, पनवेलला दोघंही लागलो. आणि वडिलांनी सांगितलं की तुला हा जॉब करावाच लागेल. त्यांना पण दुसरीकडनं सांगितलं की अशी ॲडव्हर्टाईज आली आणि ह्याला अप्लाय करायला सांग. आणि कॉलेजमध्ये माझा हा परफॉर्मन्स बघून मला इंटरव्ह्यूला सिलेक्ट केलं. एकच भावना होती की वडिलांनी मला एक सांगितलं, हे बघ तू शिकलायस एवढं, तू आपल्या भागामध्ये कोणीच नाही या विषयामध्ये. म्हणजे मी खरं सांगतो, आजही पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एकटा म्हणजे ॲक्वाकल्चरमध्ये त्यावेळी मीच होतो. म्हणजे आमच्या या भागामध्ये म्हणजे मेश्राम सर झाले होते पण ते नागपूरवरून आले होते. म्हणजे आमच्या भागातनं जाऊन शिकणारा मीच होतो. मग ते म्हणाले की तू जर जॉब पकडला, सायंटिस्ट झाला, प्रोफेसर झाला तर तू लाखो लोकांना शिकवशील. तू बिझनेसमन झाला, तुझं सिक्रेट कोणाला सांगणार नाही, तू तुझ्या पोतात ठेवशील. आता ही तुझा चॉईस आहे की तू लोकांसाठी जगायचं की स्वतःसाठी जगायचं. मग मी म्हटलं की ते पण एक खरं आहे. पैसा तर मी भरपूर कमवेन, पण माझे नॉलेज जर 100 लोकांना मिळालं, जर त्याच्यातून व्यावसायिक निर्माण झालं तर ती मोठी अचिव्हमेंट मी समजेन. आणि मग मी माझा व्यवसाय सोडला नाही, मी माझ्या भावाला हँडओव्हर केला. भावाने पण तो व्यवसाय केला. त्यालाही वडिलांनी जबरदस्तीने जॉबमध्ये घुसवलं. भावानंतर मग आईने तो व्यवसाय केला. म्हणजे मी हे का सांगतोय, कारण की एनीबडी कॅन डू दिस बिझनेस. म्हणजे आईने हे सांगतोय कारण की महिलाही करू शकतात आणि महिला जास्त इफेक्टिव्हली करू शकतात. कारण की जे फिश हँडलिंग आहे किंवा केअर टेकिंग आहे ती एक नॅचरल त्यांच्याकडे टेंडन्सी आहेच. उपजत आपल्यापेक्षा जास्त त्या जास्त केअरिंग आणि हँडलिंग व्यवस्थित करतात. त्याच्यामुळे आईने व्यवसाय चांगला चालवला. म्हणजे तो बिझनेस बंद नाही पडला. आईलाही नंतर झेपायला नाही लागलं. एवढे ते कस्टमर येऊन मासे द्या, हे द्या. मग आमच्या भागामध्ये एक आमचीच कलिग फिशरीज व्हायला गेली होती. ती जस्ट पासआउट होऊन आली होती. तो बिझनेस मी सांगितला तिला हँडओव्हर करा आणि मग आता तिने कंटिन्यू केला आणि ती आता ती कंटिन्यू करते बिझनेस. म्हणजे तो बिझनेस अजूनपर्यंत जिवंत आहे. हे सांगण्याचं काम कारण हे की फिशरीजमध्ये खूप संधी आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, ॲक्वेरियमच्या बिझनेसमध्ये आजच्या घडीलाही 50,000 रुपये ज्याच्या खिशात आहेत, गाळ्याचं भाडं आणि डिपॉझिट सोडून 50,000 मध्ये हा व्यवसाय सुरू करून देऊ शकतो आजच्या एक प्रेझेंट सिच्युएशन. आउटकम किती आहे त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण एक एक्झाम्पल घेऊया. उल्वे नोडमध्ये एखादं सेक्टर मला सांगा किती इमारती असतील अंदाजे, आपल्याला एकदम ॲक्युरेट काहीच नको. एखादं सेक्टर घ्या आणि किती हाय राईज बिल्डिंग असतील आणि किती फ्लॅट्स असतील.
आपण असं समजूया एका हायराईजमध्ये अप्रॉक्सिमेटली 100 लोक राहत असतील. बरोबर. 3 विंग असेल तर 300 झाले. हे एका बिल्डिंगचं बोललो मी. अशा 100 इमारती असतील तर किती झाले? 3000 झाले. नाही, 30,000 झाले. 30,000. ओके. आपण फक्त खूपच स्मॉल ग्रुप घेतो. 30,000 लोकांपैकी असं आपण समजूया की 50% आळशी लोक आहेत, ज्यांना ॲक्वेरियम हा कंटाळवाणा वाटतो. साफ कसं करायचं, काय कसं करायचं, त्यांना तो हा विषय पटत नाही. 15,000 लोक हे आपले प्रोबॅबल कस्टमर्स आहेत ॲक्वेरियमचे. हे तुम्हाला रिअल इकॉनॉमिक्स सांगतोय, कारण की हे मी स्वतः केलेलं आहे. म्हणजे आताही तुम्ही मला झोपेतून उठवलं तरी कुठनं स्वस्तात माल भेटेल, काचा कुठे कापून मिळतील, किंवा टँक कुठे स्वस्तात मिळतील, माती कुठे चांगली मिळेल, एरेटर कोण बनवतो, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. म्हणजे बिझनेस करण्याची मानसिकता तुमची असेल ना, तर आपल्याकडे देण्यासाठी सगळं आहे आणि आम्हाला लपवायचं काहीच नाही. जेवढे जास्त उद्योजक तयार होतील तेवढा आम्हाला आनंद आहे आणि तेवढा आम्हाला म्हणजे आम्ही काहीतरी करतोय असं समाधान वाटतं. फक्त आपल्या इथे मानसिकता करण्याची नाही आहे. करणं का होत नाही, एवढं गट फिलिंग येत नाही, आणि ते येण्यासाठी ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग काही मोफतही असतात आमच्याकडे, जे स्पॉन्सर्ड असतात त्याला आम्ही पैसे घेत नाही, आणि काही जे स्पॉन्सर्ड नसतात जे आम्हाला येऊन भेटतात आणि सांगतात आमच्याकडे ट्रेनिंग घ्या, आणि पेड ट्रेनिंगही घेतो आम्ही. पण ते गव्हर्नमेंटचे असतात, नॉमिनल असतात, त्याचे सर्टिफिकेट मिळतं, आणि तुम्हाला सबसिडी वगैरे जी नवीन योजना ज्या आल्यात त्याच्यामध्ये याला 3 लाखाची सबसिडी आहे या प्रोजेक्टसाठी. तर त्याच्यामध्ये शॉपसाठी पण सबसिडी आहे. तुम्ही ॲक्वेरियम शॉप ओपन केलं त्यालाही सबसिडी आहे. म्हणजे सगळ्या योजना आहेत, सगळं आहे. करण्याची मानसिकता पाहिजे. आणि मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो, महिन्याला 50,000 रुपये कमवून देणार हा बिझनेस आहे. 50,000. तुम्ही म्हणाल कसं काय, ते आता मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर रिअल फॅक्ट्स आहेत ते सांगतो. हे 15,000 आपले प्रोबॅबल कस्टमर्स आहेत, ते लगेच येणार नाही. तुम्ही शॉप टाकाल, शॉपचं लोकेशन कसं असेल तर ते सगळ्यांच्या नजरेत पडायला पाहिजे. पोस्ट लेवल अशा ठिकाणी गाळा बघा की जिथे तुमचं स्कूल्स वगैरे असेल. म्हणजे लहान मुलं पासआउट झाले, त्यांनी बघितलं की मग घरी जाऊन ते वडिलांचे आई वडिलांचे कान ओढतात आणि चला आम्हाला दाखवा, आणि मग ते तुमचे प्रोबॅबल कस्टमर्स होतात. तर सुरुवातीला आपण असं धरूया की 500 लोक तुमच्या दुकानात येऊन गेली ह्या 15,000 पैकी. म्हणजे खूपच किती पर्सेंट आपण प्रोबॅबिलिटी काढतोय, आणि जातात ती. एकदा तुम्ही शॉप ओपन केलं की ते येतात. आता ऑन ॲन ॲव्हरेज एका टँकची प्राईस सेटअपसह करायला गेलं तर 3,000 पासून ते 15,000 पर्यंत आहे. मग प्रत्येकजण आपापल्या चॉईसप्रमाणे तो घेऊ शकतो. एखाद्याला वाटत असेल की 3,000 पेक्षाही कमी बजेटमध्ये पाहिजे तर 2,000 मध्ये पण होतो, 1,000 मध्ये पण होतो. पण ऑन ॲन ॲव्हरेज आपण 3,000 पकडूया. 3,000चा टँक सेटअप दिला की आपल्याला 1,500 रुपये त्याच्यामध्ये मार्जिन आहे. किती झाले? बरोबर आहे का, मी चुकतोय? 15 पाची 75. आणि त्याच्यावर किती शून्य? 400. बरोबर आहे. म्हणजे किती झाले? 7,50,000. कॅन यू इमॅजिन दिस? आता ह्याच्या सेटअपमध्ये काय काय लागतं ते तुम्हाला सांगतो. एक टँक, एक एअर पंप, सम प्लॅन्ट्स, नंतर तुमचं मागे एक पोस्टर असतं चिकटवण्यासाठी ते, फिल्टर, आणि आजकाल चायनावरून हे सगळं रेडीमेड येतं. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही, त्या टँक रेडीमेड येतात. पाणी ओतायचं फक्त, मासे टाकायचे, सगळं सेट रेडी होतं. आणि तुम्हाला 500चं टार्गेट हे तुम्ही जर ठेवलं, आपण समजूया की हे 5 महिने तुमचं टार्गेट पूर्ण झालं. 100-500 लोक व्हिजिट केले, आणि मला खूप अनुभव आहे. लोक येतात बघायला आणि बघायला येऊन परत जातात. सगळेच त्यातनं क्लिक होत नाहीत, सगळेच घेत नाही. पण नाराज नाही व्हायचं. अतिशय महत्त्वाची गोष्ट ॲक्वेरियमच्या बिझनेसमध्ये, जो कोणी ॲक्वेरियम सेलिंगसाठी राहील त्याच्या जिभेवर साखर पाहिजे. उद्धट माणूस असेल तर त्यांनी गेट आउट. तुम्ही समोरचा येतो ना, तो ऑर्नामेंटल फिश म्हणून आहे. हे काय अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल नाही आहे की जे नसलं तर आपण जगू शकत नाही. ही हॉबी आहे. त्याच्यामुळे समोरचा येणार त्याला चांगली माहिती द्या. तुम्ही त्याला एन्करेज करा. आज तो तुमचा गिराईक नाही होणार, पण 10 दिवसांनी त्याला असं वाटेल की अरे नाही, हे खरंच आपल्या घरामध्ये पाहिजे, हे ठेवल्याने. आणि हे रिसर्च झालेलं आहे. हे ॲक्वेरियमच्या माशांकडे जर बघत राहिलो आपण तर ब्लड प्रेशर आणि हार्ट प्रेशर आणि हे सगळं नॉर्मल झालेलं आहे. त्याच्यावर संशोधन झालं आहे. 50% हार्ट पेशंट्सना विथ ॲक्वेरियम ठेवलं, 50 जणांना विदाऊट ॲक्वेरियम ठेवलं. ज्यांच्या रूममध्ये ॲक्वेरियम होते त्यांचं हे रिपोर्ट्स नॉर्मल आले. हा रिसर्च आहे, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, आणि जर्नलमध्ये पब्लिश आहे तो.
म्हणजे त्याचं बेनिफिट पण आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. आणि 3,000 काय हो, आपण अशा हॉटेलला गेलो तरी 3,000 बिल होतं, बरोबर आहे ना. पण ती 3,000ची वस्तू आपल्या घरात ठेवली. आणि पूर्वी कसं होतं की लोकांना असं वाटायचं की ॲक्वेरियम म्हणजे खूप साफ करा, आणि होतं ते. पूर्वी फिल्टर्स एवढे पॉवरफुल नव्हते. आमच्या काळामध्ये 15 दिवसांनी टँकला साफ करायला जायला लागायचं. आता माझ्या घरात स्वतः ॲक्वेरियम आहे. 6-6 महिने ॲक्वेरियम क्लिनिंगची गरज पडत नाही, कारण की त्याच्यामध्ये रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम असा एक फिल्टर आलाय. तो ती घाण घेतो बाहेर टाकतो, घाण घेतो पाणी स्वच्छ बाहेर टाकतो, ते फिरत राहतं पाणी कंटिन्युअस. आणि जी घाण आहे ती घाण आहे तिचं प्रोबायोटिक्स टाकून आपण विघटन करतो आणि ती डिकम्पोज होते. अजिबात क्लिनिंगचं काही लागत नाही. आता तुम्ही इमॅजिन करा की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, फक्त की एक गाळा पाहिजे चांगल्या लोकेशनमध्ये. अतिशय चांगलं लोकेशन म्हणजे काय एकदम फ्रंट लोकेशन नाही पाहिजे, रोड साईडला आतल्या बाजूला असेल तरी चालेल, पण ते तुमचं मार्केटिंग अशी व्हायला पाहिजे की ते व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे. अशा प्रकारे ह्या बिझनेसमध्ये जर तुम्ही 5 वर्षामध्ये ह्या सगळ्यांना टॅप करू शकला. मी तर खूप कमी बोलले, आपल्या उलव्यामधलं पॉप्युलेशन किती, लाखातच, बरोबर ना. तर तुम्ही इमॅजिन करा, आता तुम्ही म्हणाल आपला बिझनेस इथे एंड झाला, आपल्याला 1,500 रुपये मार्जिन मिळालं, आपला एंड झाला. ती सुरुवात आहे, एंड होत नसतो. माशांना खाद्य हे दर महिन्याला लागतं, मासे मरतात ते पण लागतात, पंप खराब होतात. ह्या गोष्टी रिकरिंग आहेत आणि त्या टँकला लागत असतात. आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा, एका घरामध्ये ज्यावेळी तुम्ही टँक देता त्यावेळी 70 रुपयाचं खाद्य लागतं महिन्याला. 70 रुपयाचं, आणि घेणाऱ्या 70 रुपये खूप अफोर्डेबल आहे, ते बिंदास घेऊन जातात. पण त्या 70 मध्ये 35 रुपये आपले असतात. आफ्टर 5 इयर्स जर तुम्ही 15,000चं टार्गेट केलं, हे मल्टिप्लाय करा आणि किती महिन्याचं तुमचं हे आहे मार्जिन, ते जस्ट बघू किती होते बघा. 35 इंटू 15,000 किती किती येते अमाऊंट? 5,25,000. कॅन यू बिलीव्ह दिस? हे फक्त खाद्यातून विक्रीतून मिळालेलं मार्जिन आहे तुम्हाला. कारण की तुम्ही हे 15,000 5 वर्षामध्ये तुमचे गिराईक सेट करता, त्यांना तुम्ही चांगली सर्व्हिस देता, त्यांच्याशी चांगलं बोलता, त्याच्यामुळे दुसऱ्या दुकानात जात नाही. हे मी अनुभवले, कारण माझे जे होते कस्टमर ते माझ्याकडेच यायचे. हे यातलं खूप युनिक बेनिफिट आहे. कारण की तुमचा एकदा बिझनेस सेट झाला की तुम्हाला फक्त सर्व्हिस द्यायची, खाद्य मासे आणि हे द्यायचं. ते 5 वर्षापर्यंत तुम्हाला पेशन्स आणि तुमचं पब्लिक कॉन्टॅक्ट किंवा तुमचा कस्टमर कॉन्टॅक्ट यांच्याबरोबर तुम्हाला खूप चांगलं राहायला पाहिजे. कधी कधी काही टँक क्लिनिंगसाठी पण मेंटेनन्ससाठी पण पैसे देतात लोक, जर त्यांना पाहिजे असेल. जसं आपल्याकडे ॲक्वागार्ड असतो, तो बरोबर रिमाइंड देतो ना 6 महिन्यांनी तुमचा ॲक्वागार्ड सर्व्हिसिंगला आलेला आहे, मग त्याचे चार्जेस घेतो. तसं ह्याच्यामध्ये पण आहे. म्हणजे हा खाद्यातला मार्जिन सांगितला, सर्व्हिसमधला दुसरा आहे, माशांमधला तिसरा आहे, हे असं आहे. आणि तुम्ही कधीही बघा ॲक्वेरियममध्ये दुकानात जे सीझन झालेले ॲक्वेरिस्ट असतात त्यांच्या दुकानामध्ये ते खूप एकदम शांत आणि एकदम बसलेले असतात. तुम्हाला असेल वाटेल त्यांना काही चिंता आहे की नाही बिझनेसची, ऑलरेडी त्यांचा बिझनेस सेट झालेला असतो. आणि हे फॅक्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला कोणीही सांगेल, म्हणजे याच्यामध्ये अजिबात दुमत नाही आहे. टार्गेट आपलं ठेवून जर काम केलं याच्यामध्ये तर ह्याच्यासारखा दुसरा व्यवसाय बिलकुल नाही आहे. आता आपण व्हॅल्यू ॲडिशनकडे वळूया. ॲक्वेरियमचा बिझनेस तुम्हाला आता समजला की खूप प्रॉफिट मेकिंग आहे. व्हॅल्यू ॲडिशनच्या याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेन की पिझ्झा खाता का सगळेजण? पिझ्झा न खाल्लेला माणूस आणि हात वर करा. बघूया मला तो महान माणूस कोण आहे. म्हणजे आहेत काही काही पिझ्झा न खाणारे महान माणसांपैकी आता खरं तुमचं नाव सांगा आणि तुम्ही का खाल्ला नाही ते सांगा. हेल्थ कॉन्शियस. तुम्ही का नाही खाल्ला? एकदा पण नाही खाल्ला? केलेला आहे टेस्ट. चीज नाही आवडत मला. नाही पण चीज बिना चीजची पण बिना चीजचे पण मिळते. नाही खात. म्हणजे खा असं मी रेकमेंड करत नाहीये, पण मी तुम्हाला फूड इनोव्हेशनचं हे एक्झाम्पल आहे. पिझ्झा कोणत्या साली इंट्रोड्यूस झाला? जस्ट आठवा.
तुम्ही तर जन्माला आला नसाल 2000 मध्ये, इंडियामध्ये तरी 2000. बरोबर आहे ना? 2000च्या दरम्यान आला. त्याच्यापूर्वी आपण काय खायचो? बरोबर आहे. पिझ्झा इंट्रोड्यूस करणाऱ्यांनी कधी असा विचार केला की अरे मी पिझ्झा आणतोय, माझ्या पिझ्झाचं खातील की नाही लोक, खातील की नाही लोक. इथे जे पॉप्युलेशन बसले 30 लोक असतील, त्यातले फक्त 3 लोक, म्हणजे हार्डली 2% 3% लोकच नॉन पिझ्झेटेरियन आहेत, बाकी सगळे पिझ्झेटेरियन आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इमॅजिन करा की थॉट आणि आयडिया महत्वाची, डेअरिंग महत्वाची. KFC खाल्लंय, त्याच्या आधी पण आपण खात होतो ना. मग KFC वाल्याने असं काय वेगळं केलं की तो KFC एवढा ब्रँड फेमस झाला? काय केलं सांगा? हा, ब्रँडिंग परफेक्ट आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, येस. अजून काय केलं त्यांनी? त्यांनी महत्वाचं ते केलं, त्याच्यामुळे तो सक्सेसफुल झाला. त्याने सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने डेअरिंग केली, बरोबर आहे. त्याने जर ती डेअरिंगच केली नसती तर ती क्वालिटी आणि ह्याचं वेळच आली नसती ना. म्हणजे आपल्या सगळ्यांना अतिशय महत्वाचं आहे एंटरप्रिनरशिप मध्ये, ते आहे डेअरिंग आणि 7M. माहिती आहेत का कोणते 7M आहेत ते? सगळे तुम्ही, तुमच्यात काही व्यावसायिक पण असतील, यशस्वी असतील, दुमत नाहीये. पण एखादा बिझनेस यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे 7M पाहिजे. M म्हणजे AIM नाही, M. आता आपण शिकवणी सुरुवात करूया. सगळ्यांनी याचा सहभाग घ्या. मला सांगा, आपण मत्स्यशेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणी, आता युट्यूबवर बघू नका, म्हणजे ते सगळं सापडेल माझं, त्याच्यामुळे आपण एकदम ब्लँकली याच्यात पार्टिसिपेट करूया ह्याच्यामध्ये. हा, मला आता मी तुम्हाला विचारत जाईन, मला तुम्ही आधी सांगा हे 7M काय असू शकतात. हा, कोणी सांगा, मी लिहून घेतो. मार्केट म्हटलंय का? आणि प्लीज युट्यूब बघू नका, नाहीतर मग खेळ संपेल. सांगत जा, मी लिहत जातो. माइंड, मायक्रो प्लॅनिंग, अजून हा नाही, C नाही, M वरून. मार्केटिंग झालं 5 नंबर. हा, मार्केटिंग सेम आहे, मार्केटिंग पण करतो. चला, माइंडसेट मध्ये मोटिवेशन लिहिलंय. 8 झालेत. आता मी एक सांगतो तुम्हाला, मायक्रो प्लॅनिंग, मोटिवेशन, माइंडसेट. हे सगळे याच्यात जातात, ठीक आहे, मॅनेजमेंटमध्ये. त्याचंच ते सब ब्रँचेस आहे. मार्केट आणि मार्केटिंग आहे, मॅनपॉवर बरोबर आहे, मनी बरोबर आहे, मॅनेजमेंट आलं. जे तुम्ही आता मी सांगतो ते बघा. मोरल्स म्हणजे तत्व, मटेरियल्स, मेथड्स. ओके, आता हे आपण हॅपॅझर्डली लिहिलेलं आहे. आपण त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे, ठीक आहे. आपले 7M काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. मार्केटिंग, मॅनेजमेंट, मनी, मॅन पॉवर, हे सगळे आपण एकाच मध्ये टाकलेले आहे. नंतर मोरल्स, मटेरियल अँड मेथड, म्हणजे हे 4 आणि हे 3. ओके,
आता हे 7 आपले आहेत, त्याच्यामध्ये मार्केट, मॅनेजमेंट, मनी, मॅनपॉवर, मोरल्स, मटेरियल्स अँड मेथड्स. आता सर्वात पहिलं काय पाहिजे? मॅनेजमेंट. नाही सांगा, असं काही नाही. बघा आता इथे चुकलं तरी चालणार आहे, मटेरियल. मॅनपॉवर. सांगत जा. मटेरियल. तुझं मी धरणार नाही, तुला माहिती आहे माझं लेक्चर. तू उत्तर बरोबर दिलंस, पण ते मला नको आहे. मटेरियल. मनी किती जणांचा आहे? 1 मनी, 2 मनी. ध्यानी मनी मनीच आहे तुमच्या. आणि अजून कोणी सांगितलं होतं? मटेरियल्स तू सांगितलं होतं. अजून जरा ट्राय करा, काय असू शकतं? हा नाही तरी अजून स्ट्रेस द्या. काय माहितीये का, ज्यावेळी आपण ह्या सिक्वेन्स मध्येच बिझनेस करतो त्यावेळीच यशस्वी होतो आपण. यशस्वी होणं म्हणजे नुसतं पैसा नाहीये, तो एक फील आहे. बरोबर आहे ना? ती एक म्हणजे आपण ते यश आपल्याला उपभोगता पण यायला पाहिजे. नाही तर काही जण पैशाच्या मागे बुडून जातात, उपभोग नसतो. त्या दृष्टीने मी हे म्हणतोय की 7M मध्ये पहिलं काय आहे. आज आम्ही काय आहोत इथे? 2 जण आलोय. आम्ही इथे आलो नसतो तर हा विषय कळला असता. तुम्हाला ॲक्वेरियम बिझनेस, व्हॅल्यू ॲडेड बिझनेस कळला असता. ते सगळं तर मग मॅनेजमेंट येईल ना, मग माहिती घेऊन करून घेईल. मॅन पॉवर, पहिल्यांदा तुम्हाला ती व्यक्ती भेटणं गरजेचं आहे. राईट पाथ. तुम्ही मग तुम्ही ना पाथ, तुमचा पाथ दाखवणारा कोणतरी लागतो ना आपल्याला. बाबा या रस्त्यावरून जा, इथे खड्डा आहे, खड्डा नाहीये. बऱ्याचदा काय होतं, आपण योग्य मॅन पॉवरची निवड न करता बिझनेस जाणतो, पैसे गुंतवतो आणि नंतर ती स्कीम बंद होऊन कुठेतरी पळून जातात. हे काय होतं, आपण प्रॉपर गायडन्स घेत नाही. म्हणून मी तुम्हाला का मगाशी म्हणालो, हे सगळं शक्य आहे, तुम्ही ट्रेनिंग घ्या. आमच्याचकडे नाही, पण ट्रेनिंग मस्ट आहे. या विषयामधलं तुम्हाला मॅन पॉवर मध्ये 2 प्रकारे मॅन पॉवर आहे. एक म्हणजे तुमची टेक्निकल, आणि दुसरी जी महत्वाची फळी आहे ती कोणती आहे? सर्व्हिस. येस, नॉन टेक्निकल मॅन पॉवर. एकदा आम्ही तुम्हाला दोघांनी सांगितलं की हा पाथ योग्य आहे, तर तुम्ही काय लगेच विश्वास ठेवणार आहात का? तुम्ही त्याच्यामध्ये खरोखर मी तुम्हाला तर सांगितलं की बाबा हे तुम्ही इथे करायचं, तुम्हाला बिस्लरीचे प्लॅन टाकायचं आहे. मग ते प्लॅन टाकताना त्यासाठी लागणारी मॅनपॉवर अवेलेबल आहे का? त्यासाठी लागणारे लेबर्स अवेलेबल आहेत का? हे आपण बघणं गरजेचं आहे. आपण सगळं प्लॅन करतो, मायक्रो प्लॅनिंग करतो आणि नंतर अरे ह्याच्यात काम करायला माणसंच नाही. फिशरीजमध्ये असं होतं, फिशरीजमध्ये सगळं आपण प्लॅनिंग करतो आणि नंतर म्हणतो अरे मासे पकडणारेच नाहीये, ते पाग मारताच येत नाही कोणाला, किंवा जाळं ओढताच येत नाही कोणाला. सो थिंक, आपण जर आधीच ते आपल्या प्लॅनिंगमध्ये पेन डाऊन केलं की कोणकोणती मॅनपॉवर आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे ते पिलर्स आहेत, हे लक्षात घ्या. आज जे कोणी मोठे उद्योजक झाले ते स्वतः करतात का ही कामं? त्यांचे मॅनेजर्स सगळं करतात, ते हायर करतात आणि ती त्यांची त्यांची ती स्ट्रेंथ आहे. मॅन पॉवर ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि ती आपल्याकडे असेल, तो विषय आपल्याला समजला की आपण त्याच्यात पुढे जाऊ शकतो. आणि ते आपण पुढे गेल्यानंतर दुसरं काय पाहिजे आपल्याला? दुसरं काय? आता तुम्ही इन्व्हॉल्व व्हा, असं काही नाही, ह्याच्यात काही मार्क्स वगैरे नाहीये. मनी, एक मनी. दुसरा मार्केट. मॅनेजमेंट 2. अजून आता एक साधं उदाहरण घेऊया आपण. तुम्हाला हे समजलं की इथे आपल्याला आपण व्हॅल्यू ॲडेड फिश प्रोडक्टचं घेऊया किंवा ॲक्वेरियमचं उदाहरण घेऊया. ॲक्वेरियमचा बिझनेस ल्युक्रेटिव्ह आहे, पैसा देणार आहे, हे आज तुम्हाला कळलं. त्यात टेक्निकल कसं व्हायचं, त्याचं ट्रेनिंग कुठं आहे हे पण कळलं तुम्हाला. म्हणजे तुम्ही त्याचं ट्रेनिंग घ्याल, पण तरी तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक कराल का? लगेच नाही करणार. तुम्ही ट्रेनिंग घेतलं, मग पुढे काय तुम्ही बघणार त्याचं? आता एवढेच आहेत 7 पैकी, त्याच्यापैकी काय बघणार तुम्ही? मार्केट. बरोबर ना? मार्केट महत्वाचं आहे. कोणीतरी आपल्याला सांगून जातो अरे हे कर ते कर, आपण त्याचं मार्केट आहे की नाही बघत नाही, गुंतवणूक करतो, प्रोड्यूस तयार होतो आणि मग अरे हे विकायचं कुठे? असे कितीतरी झाले. इमू पालन हे त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल. इमू माहिती आहे ना, इमू पक्षी होते, बरोबर आहे, कडकनाथ, हे सगळे बिझनेस फ्लॉप का झाले?
लोकांनी फक्त ट्रेनिंग घेतले आणि डायरेक्ट गुंतवणूक केली. ट्रेनिंग आणि गुंतवणूकच्या मध्ये ही स्टेप विसरले मार्केटची. त्याचा अभ्यासच नाही केला. अरे 500 रुपयाला अंडं, अरे पण तो घेणारा घेतोय का 500ला? अरे ते मटण एवढं चांगलं असतं, आयुर्वेदिक असतं आणि हे असतं ते असतं, पण ते लोकांना परवडतं का 1000 रुपयाचं चिकन घ्यायला? तो म्हणेल ब्रॉयलर घेईन ना 250-300. तर मार्केट हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. आता मार्केट स्टडी करण्यासाठी आपण काय माध्यम वापरतोय? जर आपल्याला ॲक्वेरियमचा एक्झाम्पल आपण घेऊया. जर हा ॲक्वेरियमचा बिझनेस आपल्याला सुरू करायचा आहे, तुम्ही कसं त्याचं नॉलेज गेन कराल की खरोखर लोकांना इंटरेस्ट आहे की नाही? करू शकता की नाही? काय आपल्याकडे, आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये अशी वस्तू आलेली आहे, स्मार्टफोन आलेला आहे. त्याच्यावर काय आहे? इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब सगळं आहे. आपण त्याचा वापर करून स्मार्ट मार्केट जाणून घेऊ शकतो. यू कॅन क्रिएट क्वेश्चनरीज. तुम्ही सोसायट्यांमध्ये जाऊन पॅम्पलेट्स देऊ शकता, क्वेश्चनरी देऊ शकता आणि त्या भरून मागू शकता. आणि ती मोठी नाही बनवायची 10, कोणाला वेळ नाही आहे तुमच्यासाठी की ते भरून देईल. आणि त्याच्याबरोबर तुम्ही सांगायचं फ्रीबीज द्यायचं. याच्यानंतर आम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर जर तुम्ही आमच्याकडे आला तुम्हाला डिस्काउंट, हे ते असं करून ते मार्केट तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि रिस्पॉन्स देतात लोक की बाबा तुम्हाला ॲक्वेरियम घरामध्ये आम्ही दिला तर तुम्हाला आवडेल का? आणि त्याच्या आधी तुमची माहिती सगळी की ॲक्वेरियम ठेवल्याचे फायदे, हे सगळं तुम्ही आधी एक पॅराग्राफ त्याचा द्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक क्वेश्चनरी निर्माण करायची. मग लोक देतात त्याची उत्तरं. म्हणजे मी त्यातला अनुभव घेतलेला आहे आणि ते लोक रिस्पॉन्ड करतात. तुम्ही बघता ना रीलवाला तो यूट्यूबमध्ये लॉन्च होतो, किती विनवण्या करतो, सबस्क्राईब करा, मी नया हूँ, मेरे को सपोर्ट करो, हे करो. आपण पण तसं करायचं, लोक करतात. आणि त्याच्यातून तुम्हाला जजमेंट येतं की आपल्या उलव्यामधले, आपण उलव्याचं उदाहरण घेऊया, जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनपैकी, आणि व्हायरल होतं आजकाल इझिली, एवढं पॉप्युलेशन हे ॲक्वेरियम घरामध्ये ठेवण्यासाठी उत्सुक आहे. तो डेटा किती लाखाचा आहे माहिती आहे का? तो सर्वे करण्यासाठी लोक पैसे घेतात. पण तो सर्वे आपण जर स्वतः केला, त्याचा डेटा तुमच्या हातामध्ये आला, तर तुम्हाला समजून येईल की मार्केट 20,000 लोक इंटरेस्टेड आहेत. ते 20,000 काही लगेच मिळणार आहेत का? नाही. म्हणजे तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स घेईल. ही झाली दुसरी स्टेप. तुम्हाला कळलं की 20,000 लोक मार्केट, तुम्ही सर्वे केला, तुम्हाला कळलं 20,000 लोक ॲक्वेरियम मध्ये इंटरेस्टेड आहे. आता काय पाहिजे तुम्हाला? तिसरं सांगा ना. मेथड्स. ओके. मनी, मॅनेजमेंट, मॅनपॉवर झालं आपलं. आता मॅनपॉवर संपलं आपलं, मार्केट संपलं. आता आपल्याकडे राहिले 1, 2, 3, 4, 5 राहिले. आता या 5 ही इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. पण 5 मधलं अगदी पहिलं काय लागणार आहे आपल्याला? मटेरियल लागेल. असे किती जण आहेत? 1, 2. मनी लागेल असे किती जण आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10, 11. हे मनी का नाही लागणार ना, हे मी तुम्हाला शेवटी समजावून सांगेन. तुम्ही ते ॲग्री करा. आणि अंबानीने जर असा विचार केला असता ना, तर तो कधी अंबानी झाला नसता. कारण की पैसा हे खूप लेटर स्टेजमध्ये आपण थिंक करायचं आहे. आता तुमचं बघा, आपल्याला कळलंय ॲक्वेरियम बिझनेस ल्युक्रेटिव्ह आहे, प्रॉफिट मेकिंग आहे. तर तुम्ही ट्रेनिंग घेतलं, तर तुम्ही डायरेक्ट गुंतवलेत का? नाही. बाबा मार्केट आहे का बघूया, नाहीतर नंतर आपण टँक्स एवढे इन्व्हेस्ट करायचो आणि पैसे फुकट जायचे. मग तुम्ही मार्केट शोधलं. आहेत 20,000 लोक उलव्यामधले इंटरेस्टेड आहेत. हे कळल्यानंतर तुम्हाला मनी किती लागणार आहे, हे मनी लागण्यासाठी तुम्हाला आधी काय पाहिजे माहिती? मेथड माहिती. त्या बिझनेसची मेथडॉलॉजी तुम्हाला माहिती पाहिजे. की तो बिझनेसची मेथडॉलॉजी ज्यावेळी कळेल ना, त्यावेळी तुम्हाला त्याला काय मटेरियल लागतं ह्याची उत्तरं मिळतील. आधी कोणीतरी मटेरियल सांगितलं ना, आधी मटेरियल नाही येत, आधी मेथड येणार. मग मेथडमध्ये काय येतील की बाबा मी तुम्हाला जसं सांगितलं, आजकाल कटिंगची गरज लागत, रेडीमेड टँक्स आहेत, पोस्टर्स आहेत, हे आहे ते आहे, ही एक पद्धत झाली. दुसरं त्याच्यामध्ये मोठ्या स्केलवर, जसं रेस्टॉरंट्समध्ये आपण आज जातो त्यावेळी मोठ्या मोठ्या सेटअपचे ॲक्वेरियम तिथे ठेवलेले असतात. त्यासाठी वेगळी फिल्ट्रेशन सिस्टीम असते, त्यासाठी काचा पण जाडीच्या असतात. ह्या सगळ्या मेथड्स तुम्हाला ज्यावेळी माहिती होतील त्यावेळी तुम्हाला कळेल की मला एक ॲक्वेरियमचं शॉप टाकण्यासाठी काय मटेरियल लागणार आहे. मग ते
एका शॉपसाठीचं मटेरियल तुम्ही काढा. त्यामुळे मटेरियलची तुमची यादी आली की मग तुम्हाला काय पाहिजे. मग आपण काय करतो, खूप अर्ली स्टेजवर मनीचा विचार करतो, म्हणून बऱ्याचदा आपण बॅकआउट होतो. बरेचसे व्यवसायामध्ये आपण एका इथपर्यंत जातो आणि मधनच मागे येतो. त्याचा आपण पूर्णपणे अभ्यास करत नाही. मेथड एकदा बघितली आणि त्यात वाचतो कशी आपण माहिती आहे, मेथड मध्ये आपल्याला कळलं नाही बाबा हे आपल्याला झेपणार नाहीये. सगळ्यांनाच बिल्डिंगचा व्यवसाय जमतो का, नाही जमत. सगळ्यांनाच टुरिंग एजन्सी जमते का, प्रत्येकाचा एक एक पिंड असतो, त्याच्याप्रमाणे तो करतो. त्याची मेथड एकदा समजली की नाही बाबा हा व्यवसाय मला झेपण्यातला नाही. कधी कधी चेन मार्केटिंग पण असते, म्हणजे आपण एखादं मेडिसिन घेतो, मग आपण दुसऱ्याला सांगतो, मग तो तिसऱ्याला सांगतो. काही जणांना ते चांगलं वाटतं की अरे चेन मार्केटिंग चांगलं आहे. काही जण म्हणतात नाही नाही याच्यामध्ये अनश्युरिटी खूप आहे, तो समोरचा पुढे आपलं वाढवेल की नाही व्यवसाय. पूर्वी होतं ना गाद्या यायच्या, ते मॅग्नेटच्या गाद्या, ते झोपलं की बरं वाटायचं, मग त्यांनी विकत घ्यायची, त्यांनी त्याच्या अंडर 4 जण क्रिएट करायचे, मग त्यांनी त्या गादीवर झोपायचं, त्याला बरं वाटलं की असं करत करत ती. पण सगळ्यांनी तो बिझनेस नाही करू शकले. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, एक 2003 ते 5च्या काळात हा व्यवसाय आला होता आणि तेवढ्याच आणि तेवढ्याच जोरात तो सगळं हे पण झालं. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे कळेल की माझ्याकडे एक दुकानासाठी गाळा पाहिजे, मला त्याचं रेंट द्यायचं आहे, मला डिपॉझिट द्यायचं आहे, मला हे द्यायचं आहे, ते द्यायचं आहे. हे मटेरियलची यादी तयार झाली की तुम्हाला हेड्स कळतील. मग हेड्स कुठल्या प्रकारचे आहेत ते कळतील. एक आहे रिकरिंग हेड आणि एक आहे नॉन रिकरिंग हेड. एवढं तर बिझनेस मधले 2 हेड सगळ्यांना माहिती. रिकरिंग म्हणजे काय, आपल्याला सारखं सारखं ते लागतं, म्हणजे खाद्य संपले आणायला लागतं, काचा संपले आणायला लागतात, बरोबर आहे ना. आणि नॉन रिकरिंग मध्ये काय येतं, बाबा आपलं गाळ्याचं डिपॉझिट एकदा दिलं की शांत राहिलं. रिकरिंग मध्ये भाडं येतं आपलं, जर स्वतःचा गाळा असेल तर त्याचं व्याज, त्याचं लोन, त्याचं EMI, या सगळ्या गोष्टी तुमच्या येतात. असे 2 हेड्स तुमच्या डोळ्यासमोर येतात. आणि मग तुमच्या डोळ्यासमोर क्लिअर पिक्चर येतं की ॲक्वेरियमच्या बिझनेससाठी मला 1 लाख रुपये पाहिजे. उदाहरण तसं 50,000 मध्ये पण सुरू होतं. आणि हे फिशरी सायन्स मध्ये मी केलेलं आहे म्हणून मी एवढ्या कॉन्फिडेंटली तुमच्याशी बोलू शकतो. तर आता एक बघा, 1 लाख रुपये तुम्हाला पाहिजे. मनीवर आलो आपण, ठीक आहे. आधी जे सगळे मनी बोलत होते ना, आता मनीची ऍक्च्युअल गरज आहे. म्हणजे तुम्हाला कळलं की 1 लाख रुपये तुम्हाला पाहिजे. त्याच्यामधले तुम्हाला जे काही नॉन रिकरिंग आहे, डिपॉझिट आणि हे आहे ना, त्यातले तुमच्याकडे आहेत 20,000 आणि 80,000ची तरतूद तुम्हाला करायची. कुठून आणणार सांगा, व्हॉट आर द सोर्सेस. लोन तुमचा जर हा खराब असेल सिबिल स्कोर तर तुम्हाला लोन मिळणार नाही. कॉन्क्रीट सोर्स ऑफ इन्कम काय आहेत जे तुम्ही मिळू शकता, 80,000. काय मार्ग आहेत, हां बिझनेस क्रेडिट. अजून काय आहेत पैशाचे सोर्सेस. एक झालं बँकमध्ये सगळं आलं. आपल्याकडे सेव्हिंग 20,000 होती ती आपण लावली, उदाहरण आहे. पण जनरली आपण इथे येऊन स्टक होतो. सगळे उद्योजक, नव उद्योजक पैशाचा मॅटर आला की स्टक होतात की अरे बापरे माझ्याकडे पैसे नाही आहेत. पण जो डेअरिंग करतो आणि ते सोर्सेस शोधून काढतो तो उद्योजक होतो. ते सोर्सेस काय आहेत. आता असं समजा की तुम्हाला 80,000 मिळवायचे, तुम्ही काय कराल. सबसिडी आपल्याला आहे, आपल्याला 60% सबसिडी आहे. ओके, हां तो एक पर्याय आहे सबसिडी. अजून म्हणजे 848 4,80,000 गव्हर्नमेंट देईल. पण हे आधी आपल्याला गुंतवावे लागतात, हे लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट बॅकएंड सबसिडी द्यायला लागले. कारण की लोक काय करायचे, सबसिडी आले की बिझनेस बंद करायचा. नवीन प्रकार सुरू झालाय, तुमचे पैसे लॉक राहतात आणि ते तुमच्या लोनच्या EMI मध्ये मायनस होत जाऊन 3 वर्षांनी तो बिझनेस तुम्ही बंद केला तर ते तुमचं गव्हर्नमेंट देत नाही तुम्हाला पैसे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सबसिडीवर किती भरोसा ठेवायचा हे आता प्रश्नचिन्ह आहे. कारण की स्वतःच्या याच्यावर करायचं असेल तर आपल्याकडे सोर्सेस काय आहेत, बँक आहे, बरोबर आहे. अजून गोल्ड, बरोबर आहे. अजून तुम्हाला गरज आहे, तुम्ही काय करणार, पैशाची गरज आहे, कसं काय मिळवणार पैसे सांगा. बँक झालं आपलं, बँक कव्हर झालं, बँकेने तुम्हाला थोडे पैसे दिले, लोन दिलं, सिबिल स्कोर प्रमाणे ते बँकने डिस्बर्स केले तुम्हाला. मुद्रा लोन ते झालं. गोल्ड मधनं काही पैसे आले, अजूनही तुम्हाला 30,000 रुपयाची आवश्यकता आहे असं समजूया मित्राकडून. मग मित्र कधी कामाला येणार. फ्रेंड्स
अजून फॅमिली, सासू सासरे, बरोबर आहे, रिलेटिव्ह. अजून काय पर्याय असू शकतो? हा, म्हणजे तुम्ही पार्टनरशिप टाईप म्हणताय. हा, म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये घ्यायचं असं. म्हणजे ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ते मोठ्या बिझनेसमध्ये तसंही होतं, तसंही केलं जातं. तो एक पर्याय आहे. अजून एक पर्याय मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. तो त्यांच्या ते ज्यांनी सांगितलं त्याशी थोडंफार जवळपास आहे, की तुम्ही तुमची आयडिया, डीपीआर, आता तुमचं मटेरियलमध्ये यादी कळली, तुम्हाला बिझनेस प्लॅन बनला, डीपीआर बनला, रेकरिंग नॉन रेकरिंग हेड कळली. तुम्ही 1 लाखाकडे बघू नका. थिंक अबाउट बिग थिंग. म्हणजे 1 करोडचा व्यवसाय असेल, 10 लाखाचा, असं थिंक अबाउट दॅट. तुमची आयडिया आहे चांगली, तुम्ही प्रेझेंटेशन दिलं, जे मी तुम्हाला सांगितलं की आपण एवढं जर कस्टमर बेस क्रिएट केला तर आपल्याला एवढं इन्कम मिळेल, हे प्रॉफिट आहे, त्याचं ब्रेक इव्हन पॉईंट आहे. हे सगळं तुम्ही डीपीआर घेऊन इन्व्हेस्टरला प्रेझेंट केलं तर देअर आर मेनी इन्व्हेस्टर्स, दे हॅव लॉट ऑफ मनी, हु विल इन्व्हेस्ट इन युअर आयडिया. आजकाल हा कन्सेप्ट सुरू झाला. तुमचं फक्त आयडिया आणि बुद्धीची गरज असते, स्टार्टअप्स म्हणतात त्याला, आणि देअर आर पीपल हु कॅन इन्व्हेस्ट इन युअर आयडिया. पण तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही तुमचं ते शार्क टँक बघता सगळे, तिथे काय आहे, आधी त्याने ते छोटं सेटअप असतो, त्यातनं ते प्रेझेंटेशन देऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट घेतात, शेअरिंग ठरतात. पण ती पण एक वाईट आयडिया नाहीये. म्हणजे पैसा मिळवण्याचा अगदीच, म्हणजे मी काय सांगतोय, कोण असं म्हणत असेल की मला पैशाचा तुटवडा आहे, तर जर करायची इच्छा असेल आणि आपली जर डेअरिंग असेल तर पैसा आपल्याकडे चालून येऊ शकतो. आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये दम पाहिजे. आपल्याला स्वतःला आधी तो प्रोजेक्ट कन्व्हिन्स झाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी या आधीच्या स्टेप महत्वाच्या आहेत. बऱ्याचदा आपण व्यवसाय करताना काय करतो की डायरेक्ट जम्प करतो मनीकडे, या मधल्या स्टेप्स आपण ओमिट करतो. सांगण्यामागचा आजच्या याचा उद्देश असा आहे की त्यामुळे आपण स्टक होतो, कारण आपला बेसिकमध्येच राडा असतो. तुमचं बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही तेवढा डीपीआर इफेक्टिव्हली समोरच्याला समजावून सांगू शकता, आणि समोरच्याला पण तुमचं प्रेझेंटेशन बघून, तुमचं कॉन्फिडन्स बघून हे कळतं की हा आपल्या याच्यामध्ये काहीतरी करू शकेल. आणि म्हणून ते आवश्यक आहे. आणि मनी एकदा तुम्हाला मिळालं की तुमच्याकडे कुठले शिल्लक राहिलेत? आता मटेरियल झालं, मेथड झालं, मनी झालं. आता तुमच्याकडे 2 राहिलेत, मोरल्स आणि मॅनेजमेंट. त्याच्यापैकी पहिलं काय पाहिजे? मॅनेजमेंटवाले किती आहेत? ह्यांना मी सांगेन, कोणत्याही व्यवसायामध्ये मोरल्स नसतील तुमच्याकडे तर तुम्ही मॅनेजमेंटपर्यंत पोहोचूच शकत नाही. यू विल नॉट गेट चान्स टू मॅनेज द बिझनेस. तुमचा बिझनेस विदिन इयर कोलॅप्स होईल. आता तुम्हाला मी पटवून देतो, नाही पटलं तुम्ही माझी बोलू शकता. ॲक्वेरियमच्या बिझनेसमध्ये मी तुम्हाला सांगतो, अतिशय सेन्सिटिव्ह बिझनेस आहे, बरोबर आहे. तुमच्या दुकानामध्ये तो माणूस आला, त्याने तुमच्याकडनं ॲक्वेरियम टँक घेतला आणि 7व्या दिवसाला मासा मिळाला, बरोबर आहे. आणि तो तुमच्याकडे तक्रार घेऊन आला, तुम्ही काय कराल? तुम्ही का रिप्लेस कराल? जर तुम्ही योग्य, याच्यामध्ये पण बरेच हे आहे. मासे ज्यावेळी आपण विकत घेतो ना, त्यावेळी आपल्याला माहिती असतं की हा मासा वीक आहे, तो आपल्याला स्वस्तात मिळतो. म्हणजे नॉर्मल परचेस करताना जर 10 रुपये पेरणी मिळत असेल तर तो विकणारा बोलतो घेऊन टाक 5 रुपये पेरणी, नाहीतरी काय त्याच्याकडे टाकी जाऊन मिळणार आहे. तिथे आपल्याला आपले मोरल जिवंत ठेवता यायला पाहिजे. नको मला हा मासा, मला चांगला दे, माझ्या कस्टमरला मरायला नाही पाहिजे मासा. लक्षात आलं? मोरलचं एकदम सोपं उदाहरण आहे. खाद्यामध्ये 2 प्रकारचं खाद्य येतं. एक असतं ते चांगलं खाद्य असतं, एक असतं ते फर्स्ट कॉपी असतं. मग तिथे आपल्याला बोलता यायला पाहिजे की माझ्या कस्टमरला मी ओरिजिनलच फीड देईन, डुप्लिकेट नाही देणार. हे म्हणतात बिझनेस मधले मोरल्स. म्हणजे तुमची तत्व आहेत ना, ती तुम्ही खूप स्ट्रॉंग ठेवायला पाहिजेत. आणि ती जर ठेवली तर माउथ टू माउथ पब्लिसिटीनी 15,000 काय, तुम्ही 1 लाखाचा पण आकडा पार करू शकता. जर तुमचा एक इमेज क्रिएट झाली मार्केटमध्ये की हा ॲक्वेरिस्ट सर्वात बेस्ट ॲक्वेरिस्ट आहे, खाद्य चांगलं, मासे चांगले, मशीन चांगली, सगळंच चांगलं देतो तो. किंबहुना तो आम्हाला चांगलं गायडन्स पण करतो.
कधी काय फोन केला तर उद्धटासारखी उत्तर देत नाही, अरे नंतर कर रे, बिझी आहे. खूप चांगली ट्रीटमेंट द्यावी लागते. ऑर्नामेंटल बिझनेस जे आहे तुम्ही घरी गेल्यावर अभ्यास करा की अनावश्यक कोणते बिझनेस आहेत आपल्याकडे. अनावश्यक म्हणजे कसे, मूलभूत गरजा आणि त्याच्या व्यतिरिक्त. मूलभूत गरजा ज्या अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी मोबाईल. ह्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ना ते ॲडिशनल गोष्टी आहेत. तिथे आपल्याला स्वतःहून जायला लागत नाही. उद्या तांदूळ, गहू, रेशन संपलं तर आपल्याला स्वतःहून जाऊन आणायला लागतं. तर किराणावाला बोंबलायला पण लागतं का, अरे घ्या घ्या. पण सोन्याचा भाव वाढल्यावर लगेच ऑफर यायला लागल्या. शेवटचे 10 दिवस मेकिंग चार्जेसवर हे सूट, तेवढं सूट, तेवढं सूट. दे आर ऑर्नामेंटल थिंग्स. त्याच्यामुळे त्याची प्रचार करावा लागतो. ऑर्नामेंटल फिशचं पण तसंच आहे. त्याचा प्रचार करावा लागतो, लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं आणि तिथे ॲरोगन्स चालत नाही. म्हणून तुम्हाला बघा ना, मोस्ट ऑफ दी जे पूर्वीच्या तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल, वाणी वगैरे आपण जायचो दुकानामध्ये, ॲरोगन्स ना, अरे थांब रे देतो पॅक करून, चालू आहे ना. म्हणजे त्यांच्याकडे ॲरोगन्स का, त्यांना माहिती आहे जाऊन जाऊन कुठे जाणार, त्याला तांदूळ घ्यायला यायलाच लागणार. ॲक्वेरियममध्ये तसं नाही आहे. तो म्हणेल जाऊन दे, तू नाही तो मी मासेच सोडणार नाही, मी ॲक्वेरियमच ठेवणार नाही. असे पण लोक करू शकतात. हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला मोरल्स खूप चांगले ठेवायला पाहिजेत. आणि ह्या सगळ्या 6 मण्यांना, आता हे 6 मणी झाले आपले, त्या 6 मण्यांना गुंफणारी जी माळ आहे ती आहे मॅनेजमेंटची माळ. मग आता प्रत्येक माळेवर जाऊन आपण विचार करूया. पहिलं मॅनपॉवर. मॅनपॉवरची मॅनेजमेंट काय, तर जे आपले मॅनेजर्स असतात आणि आपले जे क्लास फोर्स असतात, या सगळ्याची मॅनेजमेंट आवश्यक आहे. त्यांना तुम्हाला त्याप्रमाणे बरोबर मॅनेज करता यायला पाहिजे, तर तो बिझनेस तुमचा टिकणार आहे. ते तुमच्या बिझनेसचे आधारस्तंभ असतात. नंतर दुसरं आपण काय बघितलं, मार्केट. मार्केटमध्ये मॅनेजमेंट खूप महत्त्वाची आहे. जो कोणी सुरुवातीचं मार्केटचं नॉलेज घेतो आणि नंतर त्याचं पुन्हा अपडेट करत नाही, तो यशस्वी बिझनेसमॅन होत नाही. तुम्हाला कसं आहे, जे जनरेशन चेंज होत आहे, नवीन जनरेशनची वेगळी डिमांड असते. म्हणून तुम्ही बघा ना, पूर्वी जे आपण पॅकेजिंग बघायचो आपल्या काळामध्ये, आठवा तुम्ही पॅकेजिंग कसे होते. आता पॅकेजिंगमध्ये किती इम्प्रूव्ह झाली. का झाली, मार्केटची तशी डिमांड आहे. मग ती डिमांड कशी कळली, त्या मार्केटचं मॅनेजमेंट, त्याचा सर्वे हे अपडेट करत असतात ती लोक बॅकएंडमध्ये, की काय आता लोकांची मानसिकता आहे, लोकांना कसं पाहिजे. मग ते पूर्वी आपल्याला पिशवीमध्ये यायचं दाल फ्राय, हे आता ते डब्यामध्ये येतं. लोकांना ते आवडत नाही पिशवीमध्ये आलेलं, मग त्याला कंटेनर्स आले, चांगलं पॅकेजिंग आलं. जस्ट थिंक, म्हणजे काळ जसा बदलत जातो ना तसं मॅनेजमेंट बदलत जातं. नंतर आपण बघितलं तर मटेरियल्स चेंज होतात ना. जसं मी तुम्हाला म्हटलं, माझ्या काळामध्ये ॲक्वेरियमच्या काचा कापून चिकटवायला लागायच्या. आता काय बदल झालाय, आता मेथडॉलॉजी बदलले ना. आता चायनामधून रेडीमेड टँक्स येतात. हा मोठा चेंज आहे. मग त्यासाठी लागणारं मटेरियल, त्याची मॅनेजमेंट, मग त्याचा रेट, तो कुठे चांगला मिळतो, मग कुठे नाही मिळत, या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट, प्रत्येक स्टेजचं मॅनेजमेंट आवश्यक आहे. मनी मॅनेजमेंट. आज जर तुमच्या इन्व्हेस्टरनी तुम्हाला इन्व्हेस्ट केलेत पैसे, उद्या त्यांनी बॅकआउट झाला तर आपल्याकडे प्लॅन बी रेडी पाहिजे. तो समजा बॅकआउट झाला तर मी काय करू या बिझनेसमध्ये. आपण एकाच प्लॅनवर जर राहिलो त्या इन्व्हेस्टरवर डिपेंड, तर आपण कोलॅप्स होतो. बऱ्याचदा आपला सक्सेस बघून इन्व्हेस्टर बॅकआउट होतो, मार्जिन जास्त मागायला लागतो. आधी तो 10%ला तयार झाला, नंतर आपला सक्सेस बघून तो म्हणतो नाही मला 20% दे, नाही तर मी बॅकआउट होतो. म्हणून प्लॅन बी आपल्याकडे पहिल्यापासून रेडी पाहिजे, की त्या इन्व्हेस्टरनी वेळेवर जर आपल्याला दगा दिला तर आपण काय करायचं. मला पण माझ्यामध्ये पण मी इन्व्हेस्टर ठेवला होता, मला हा दगा मिळालेला आहे. म्हणजे तिसऱ्याच महिन्यात त्याला कळलं की हा खूप पैसे कमवते, लगेच त्याने भाडं वाढवलं, हे वाढवलं, ते वाढवलं. आणि मग 2000 साली त्याने मला हा धक्का दिला. माझ्याकडे प्लॅन बी रेडी होता, म्हणून मी त्यातनं सर्वाईव्ह झालो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटच्या आहेत आणि ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या आपण जे 6 मणी बघितलं एम, त्याला गुंफून ठेवणारी मॅनेजमेंटची माळ आहे आणि ती सर्वात शेवटीच पाहिजे. मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते जो करेल तो नक्की यशस्वी उद्योजक होऊ शकेल. आणि अशा प्रकारे आपण एक उदाहरण घेऊन हे जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲक्वेरियम बिझनेसचा. असे अनेक बिझनेस आहेत फिशरीजमध्ये. जसं मत्स्यशेती आहे, आपण शेततलाव करू शकतो, शेततळ्यामध्ये मत्स्यपिंजरा टाकून त्याच्यामध्ये मत्स्यशेती करू शकतो, बायोफ्लॉक मत्स्यशेती करू शकतो. आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये खूप चांगली सबसिडी आहे. आता मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना पण लॉन्च झाली नवीनच, त्याच्यामध्ये चांगली सबसिडी आहे. तुम्हाला आता असं वाटत असेल अरे आमच्याकडे जमीन नाही, आमच्याकडे तलाव नाही, तर आम्ही काय करू. तर चिंता करायची गरज नाही. आपल्या आजूबाजूला जे धरण असतात पाटबंधारे विभागाचे, त्या धरणामधली 5% जागा ही मत्स्यशेतीसाठी आता शासनाने GR काढून राखीव केलेली आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 24 पिंजऱ्यासाठी 60% सबसिडी मिळते. एका पिंजऱ्याला 3 लाख रुपये सबसिडी मिळते आणि 72 लाखाचा प्रोजेक्ट होतो.
72 लाखापैकी 60% तुम्हाला महिला असतील तर, आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 60%, ओपनसाठी 40% अशी सबसिडी आहे. आणि ती महिला असतील तर 60% आहे. म्हणजे 72 पैकी 60% एवढं तुम्हाला शासन अनुदान देतं. तुम्ही धरणातल्या जागेसाठी अप्लाय करायचं असतं, त्याच्याप्रमाणे ती जागा अलॉट होते तुम्हाला 24 पिंजरे टाकण्यासाठी धरणातली. त्याच्यात मत्स्यबीज वाढून तुम्ही मत्स्यशेती करू शकता. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे तलाव जमिनीची आवश्यकता. आता दुसरा म्हणेल मला माझा हा पिंड नाही आहे मत्स्यशेती वगैरे, व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सकडे जा. त्याच्यासाठीही तुम्हाला 10 लाखाची सबसिडी PMFME आहे. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट तयार करा, तुमचं मत्स्यवडे, कोळंबी लोणचं ह्याचं प्रॉपर ट्रेनिंग घ्या, ते प्रॉडक्ट्स तुम्ही सुरू करा. तुम्ही त्याच्यामध्ये काय तुम्हाला पहिल्यांदाच रेस्टॉरंट टाकायला पाहिजे असं काही नाही आहे. क्लाउड किचनमध्ये सहभाग घ्या, स्विगी झोमॅटो बरोबर टायप करा, तुम्ही घरामध्ये बनवा, टायप करून ते प्रॉडक्ट्स तुम्ही सेल करू शकता. ह्या आपण ज्या सिक्वेन्स सांगितलं त्याच्यामध्ये त्याचं मार्केटिंग करा. आज आम्ही जर्मनीला गेलो होतो, तर जर्मनीमध्ये मी ज्यावेळी हे ट्रेनिंग दिलं त्यावेळी तिथल्या लोकांनी हे पिक केलं की अरे हे पण चांगलं होऊ शकतं. म्हणजे तिकडे पिझ्झा, नूडल्स आणि हे सगळं खाण्यामध्ये कल आहे. पण एक मला सांगायचं की तिकडची लोक लगेच ॲप्रिशिएट करतात. अजूनही आपल्याकडे व्यावसायिक तत्वावर कोणीही मत्स्य पदार्थ किंवा हे मत्स्यांचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स विकत नाही. आज अजून आपण KFC पर्यंतच पोहोचलेलो आहोत आणि ट्रिमेंडस स्कोप आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही करा, नाहीतर 5 वर्षानंतर मी माझं स्वतःचं आउटलेट ओपन करणार आहे. तुम्हाला 5 वर्ष मी सगळ्यांना संधी देतोय. नंतर तुम्ही म्हणाल की अरे सर तुम्हाला 5 वर्षाचा झोन आहे, यू कॅन स्टार्ट युअर बिझनेस, अदरवाईज आय विल स्टार्ट माय बिझनेस. माझ्याकडे ते नॉलेज आहे, गट फिलिंग आहे आणि डेअरिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुरू करा, तुम्ही यशस्वी व्हा. नाही झालं तर मी पाठीने येणारच आहे आणि मी चांगल्या प्रकारे त्याची फ्रँचायझी काढू शकतो आणि थ्रूआउट द महाराष्ट्र काढू शकतो. पण माझं असं ध्येय आहे की यू स्टार्ट. मला अजून रिटायर व्हायला अजून 10-12 वर्ष आहे. तोपर्यंत तुम्ही सुरू करा. तुम्हाला त्यात काही लागलं, अगदी काही तुम्हाला त्यात नॉलेज लागलं, ट्रेनिंग मस्ट आहे. सर्टिफिकेट असेल तर सबसिडीला फायदा होतो. पण तुम्हाला ते पदार्थ कसे बनवायचे हे सगळं नॉलेज काय लागलं, तुम्ही केंद्रावर या, आपण ट्रेनिंग देऊ. आम्हाला 20ची बॅच लागते, ती असेल तर आपण तुम्हाला लाईव्ह डेमो देऊ, तुम्हाला बनवून दाखवू. आतापर्यंत कितीतरी महिलांनी सुरू केलं आणि त्यातल्या काही महिलांनी आता हा उद्योग सुरू केला आहे. मत्स्य पापडचा बिझनेस. मत्स्य पापड हे माहिती आहे तुम्हाला, माशांचे पापड हे बनवले जातात, त्याला खूप चांगली मागणी आहे. आणि आमच्या एक भगिनी आहेत, त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांचे पापड सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जातात. कोळंबीचं लोणचं आमच्या इथे आता काही महिला बचत गटांनी बनवायला सुरू केलं आहे, त्यांनीही आता मॉल्समध्ये ठेवायला सुरुवात केली आहे. पण हे खूप कमी आहे. अख्खा महाराष्ट्र आहे आणि आमच्या थोड्याच महिला करत आहेत. भरपूर करणं गरजेचं आहे. खूप मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय वाढणं गरजेचं आहे आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे की हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो. म्हणून मी हे सगळं पोटतिडकीने सांगतोय आणि तुम्ही ते आत्मसात करा. एका दिवसात काही होत नाही. मी तुमचं फक्त काय म्हणतात त्याला आत्मविश्वास वाढू शकतो. पण त्याच्या पुढची स्टेप आहे, तुम्ही त्याच्यावर थिंक करा, तुम्ही त्याच्यात सिरियस व्हा आणि तो व्यवसाय, आणि तुम्हाला सबसिडी मिळते. अजून काय आहे, फक्त आपली हिंमत पाहिजे आणि आपण करण्याची धमक पाहिजे. हे तुम्ही कराल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुढचं मेश्राम सरांना बोलण्यासाठी मी करतो. म्हणजे आता मी तुमचा जवळजवळ 11 मिनटं मी तुमची खाल्लेली आहेत, त्यांना 11 मिनटं वाढून द्यावी अशी मी आयोजकांना विनंती करतो. आणि किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आपण अजून 12 झाले, 3 मिनटं क्वेश्चन्स घेऊया आणि मग त्यांना आपण हे करूया. तुम्हाला काही असेल क्वेश्चन्स विचारा. हे खूप सुपरफिशियल आपण घेतलंय, खूप डिटेल आहे. हे रॉकेट सायन्स नक्की नाही, पण सायन्स नक्की आहे याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकॅलिटी आहे कसं करायचं ते, आणि त्या तुम्ही शिकून जाल. म्हणजे आमच्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये ॲक्वेरियमचा कोर्स शिकून मुंबईत आता ॲक्वेरियम जे तुम्ही बघता ना सगळे आमचे ट्रेनिंग आहेत. आम्ही 2000 पासून ट्रेनिंग देतो. आता मुंबईमध्ये तुम्ही जे ॲक्वेरियम्स बघता ना ते सगळे आमच्या अंडर ट्रेनिंग झालेले. आमचं मुंबईला एक ऑफिस आहे, तिथे आम्ही आधी होतो, नंतर आता इकडे आलो. ते पनवेलला आपलं तिथे घेण्यामागचा उद्देश काय, आज मी ते बोलतोय तिथे तुम्ही बघाल, तिथे डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेत आपण सगळे. आणि ते असे डेमॉन्स्ट्रेशन नाही की बाबा डमी, ॲक्च्युअल तिथे लाईव्ह बघायला मिळेल. ॲक्च्युअल मासे वाढलेले आहेत, आम्ही स्वतः करतो, शेतकऱ्यांनाही मत्स्यबीज वाटप करतो आणि आम्ही त्यातला रेव्हेन्यू विद्यापीठाला जमा करतो. म्हणजे नुसतंच आम्ही तिथे डेमॉन्स्ट्रेशन्स ठेवलेले नाही आहेत, तर त्यातनं आम्ही कमवतो, विद्यापीठाला रेव्हेन्यू देतो, विद्यापीठ आम्हाला कमी पैसे देतं, त्याच्यात दुप्पट तिप्पट आम्ही विद्यापीठाला देतो.
म्हणजे हां 20ची बॅच असेल तर ठीक आहे, पण अगदी 10 झाले तरी आम्ही करू, कारण की शेवटी आता आपल्याला हा विषय पुढे न्यायचा असेल तर आपण हे करू शकतो. जागा नाही, ऍक्च्युअली धरण मिळतं. पण आता इथे मुंबईमध्ये तसं धरण रायगड, आपण रायगडमध्ये आहोत. उल्वे कशात आहे? रायगड जिल्ह्याची ऍडव्हर्टाईज येऊन गेली. आता कोणी अर्ज केला नाही. का नाही केलं? कारण की माहिती नाही. आज तुम्हाला ती गोष्ट कळली. आता पुढच्या वेळी येईल तेव्हा आम्ही तुमच्या ग्रुपवर टाकू, तुम्ही सगळ्यांना शेअर करा. तुम्हाला जर करायचा अर्ज असेल तर ऑफिसला या तुम्ही, आपण त्याचं व्यवस्थित हे बनवून तुम्हाला कुठे अर्ज करायचा, अलिबागमध्ये अर्ज करायचा तिथे अर्ज करा. आणि काही नाही, शक्यतो सगळेजण महिलांच्या नावावर करतात. काय म्हणतात? प्रॉडक्ट फिश हा प्रॉडक्ट प्रॉडक्ट सांगतो मी. फिशचे किती म्हणजे एक बिझनेसमध्ये तुम्ही उतरवू शकता ना, ते मी तुम्हाला सांगतो. एक तुम्ही जर आउटलेट ओपन केलं तर एक फिश वडा खूप रॉकिंग आहे, तो खूप टेस्टी लागतो. तुम्ही ते मी लिंक शेअर करेन. अगदीच परवाच झालाय तो कार्यक्रम, तो बघायला मिळेल तुम्हाला. कोळंबी लोणचं, फिश कटलेट, फिश समोसा. फिश समोसा तर एवढा सुंदर होतो, त्यामुळे 2 प्रकारचा समोसा आहे. एक तो आपण जो खातो तो त्रिकोणीवाला, आणि एक तो चपटावाला असतो तो. दोन्ही प्रकारचे पॅटी समोसा म्हणतात ते. एक झालं. फिश सँडविच, क्रॅब सँडविच, अजून फिश चटणी, जवळा चटणी. म्हणजे त्याच्यामध्ये रेडी टू ईट आहे आणि रेडी टू कुक मध्ये प्रॉन्स टेम्पुरा म्हणून आहे. तुम्ही बघितलं ना 3 स्टार आणि 5 स्टार मध्ये प्रॉन्स टेम्पुरा एक असतो. म्हणजे कोळंबी असते आणि ती अशी मॅरिनेटेड आणि कोटेड असते, आणि ती जसं KFC असतं त्या टाईपचं असतं ते. तर त्याचं तर मी तुम्हाला सांगेन ना, त्याचं असं आहे, मी व्हिएतनामला गेलो होतो त्यावेळी ती मशिनरी आले, त्याच्यामध्ये कोळंबी इकडून टाकायची, म्हणजे टर्फलं वगैरे काढून इकडनं टाकायची, ती तिकडनं येऊन प्रोसेस होते. म्हणजे त्याच्यात ती त्याला कोटिंग चढतं, त्याचं बॅटर चढतं, नंतर ती पुढे जाऊन बाहेर होते. एवढं मशिनरी पुढे आलेली आहे. म्हणजे आपल्याला, आणि ते मग IQF करायचं. IQF म्हणजे इंडिव्हिज्युअल क्विक फ्रोझन, म्हणजे एक एक आयटम फ्रीज होतो त्यातला, आणि मग ते पाऊचमध्ये पॅक होतं, आणि आपल्या घरी आणलं, तेल गरम केलं की टाकायचं त्याच्यामध्ये, झालं. आणि त्याला ते इतकं डिमांड आहे ना त्याच्या त्या प्रोडक्ट्सला. अजून स्क्विड रिंग्स आहेत, स्क्विड असतात त्याच्या रिंग्स आहेत, आणि कोणी नाही. तुम्ही बघा आता आपल्याला एकतर गजरे सोडलं तर कोणीच देत नाही, आणि ते पण आता बाहेर पाठवत आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जे खायला लोकांना पाहिजे ते कोणी तयार करत नाहीये. किती व्यापक बिझनेस आहे हा. सगळे प्रोडक्ट किती दिवस टिकतात? त्याचं 6-6 महिन्याचं शेल्फ लाईफ आहे, आणि जे IQF वाले आहेत त्याचं 1 वर्षाचं आहे, कारण की ते डायरेक्ट -40लाच असतात. आणि वडा तर आपण समोर बनवतो, समोसा समोर बनवतो, सँडविच वगैरे समोर बनवतो. पण हे मी तुम्हाला जे IQF वाले म्हणालो ना, प्रॉन्स टेम्प्युरा वगैरे, ते 1 वर्ष काहीच होत नाही त्याला. -40 मध्ये -70 मध्ये डिफ्रीज मध्ये राहतात ते. त्याचं ट्रेनिंग कुठे मिळणार, म्हणजे कुठे देतात? आमच्याकडे पनवेल. कुठे? पनवेल. आणि किती दिवसाची ट्रेनिंग असते? 2 दिवसात. कुठल्या दिवशी? तसं हे नसतं. म्हणजे आम्ही जनरली वर्किंग डेला ठेवतो, सोमवार ते शुक्रवारमध्ये, पण लोक येतात. ट्रेनिंगची फीज विचारतो. काही ट्रेनिंग हे फ्री असतात. आम्ही जे काही असेल, आम्ही आधी आम्हाला काही स्पॉन्सर, जसं कृषी विभाग वगैरे स्पॉन्सर करतो, मग आम्हाला स्पॉन्सर केल्यावर आम्ही समोर चार्ज करत नाही, मग ते फ्री ऑफ चार्ज असतं. पण तसंही असून लोक येत नाही, ते तुम्हाला सांगेन मी. फ्री असूनही लोक येत नाहीत. मग आम्हाला लोकांना बोलवावं लागतं. म्हणजे ही मानसिकता आहे. आम्हाला याचा खूप वाईट अनुभव आहे. आणि ज्यावेळी आम्ही चार्ज ठेवतो ना, त्यावेळी लोक येतात, कारण की जे पैसे भरतात ना ते परफेक्ट येतातच, त्यांना करायचं असतं. तर आम्ही दोन्ही ऑप्शन ठेवलेले आहेत. आणि फी जास्त नाही, 3000 रुपये फी आहे 2 दिवसाची. सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला. आणि आता आमच्याकडे ट्रेनिंग होणार आहेत, पण ते मुंबईच्या ह्याच्यासाठी आहेत, फ्रीवाले ट्रेनिंग. मुंबईला कुठे? मुंबईच्या लोकांसाठी तो प्रोजेक्ट आणला आम्ही, ह्याच विषयातला आहे. त्याच्यामुळे आम्ही तो बघू, इथल्या लोकांना समावेश करता आला तर मग तुम्हाला आम्ही सांगू. पण ते मुंबई सबर्बनसाठीच तो प्रोजेक्ट मंजूर आला. काय म्हणते सर, तुम्ही जो ॲक्वेरियमचा बिझनेस सांगितला त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे की आपल्याला एक शॉप टाईपचा, त्याच्यामध्ये आपण सेलिंगवाला आहे. येस, बरोबर. दुसरा पोर्शन आहे की जे आपले कस्टमर्स बनते त्यांना आपल्याला खाद्य विकायचं. ठीक आहे, बरोबर. माझ्या फ्रेंडचा जो बिझनेस आहे तो फक्त खाद्यावाला आहे. त्याच्यावर थोडं सांगू शकता का तुम्ही की आपण फक्त विदाउट ॲक्वेरियम न बनवता
जे आपलं शॉपचं भांडवल न टाकता आपण फक्त आणि फक्त फीडिंग किंवा जो तुझा मार्केट प्लेसमध्ये ज्या पद्धतीने अमेझॉनमध्ये फ्लिपकार्टवरती विकलं जातं त्या पद्धतीने आपण कसं टॅप करू शकतो काही सांगू शकतो? त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की जनरली एक ह्युमन टेंडन्सी आहे की ॲक्वेरियम आपण जिथून घेतो, जो आपल्या लूपमध्ये असतो ॲक्वेरिस्ट, आपण त्याला सोडत नाही. म्हणजे मी माझं नाही, तुम्ही सायकोलॉजिकली विचार करा की एक दुकान आहे जिथून तुम्ही ॲक्वेरियम घेतला आणि तो माणूस तुम्हाला वेळेवर सगळी सर्व्हिस देतोय, तर तुम्ही त्याच्याकडे जाऊन खाद्य घेता. आता हा जो खाद्याचा व्यवसाय सेपरेट जो करतोय त्याच्याकडे कस्टमर बेस जास्त जाणार नाही, कारण त्याच्याकडे कस्टमर कॉन्टॅक्ट डेव्हलपच होणार नाही. तो ॲज अ होलसेलर म्हणूनच काम करू शकतो. पण रिटेलर ज्यावेळी तुम्ही काम करता ना त्यावेळी मार्जिन खूप जास्त आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना, रिटेलरला मार्जिन 25 रुपये, ते जो होलसेलमध्ये आणि त्याला 5 रुपये मार्जिन आहे. पण त्याला तेवढा कस्टमर बेस आहे का, तेवढे ॲक्वेरिस्टशी जोडलेले आहेत का, हा पण महत्त्वाचा. जेव्हा लेक्चरला यायचं होतं किंवा जेव्हा पुस्तक बघितलं होतं ना, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये होतं मत्स्यपालन, जे आपण टँक करतो. जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं ॲक्वेरियम आलं, ठीक आहे. आता जे तुम्ही ऑर्नामेंटल म्हणताल ना, तर हे जे लोक सगळं हॉबीज बोलतात, हां, बरोबर आहे. तो टर्म आमच्यासाठी नवीन होता. आणि हॉबीज कोणाच्या घरात म्हणजे माझ्या भावाच्या घरामध्ये 1.5 लाखाचं टँक आहे, ठीक आहे. सो ते एकामेका थ्रू कनेक्ट होऊन ते त्या पद्धतीने त्यांनी सर्कल बनलेला, तसे त्यांचे काही ऑर्डर्स चालू. म्हणून तुम्हाला बॅकएंडचं विचारतो, जर आपण फक्त फूडच्या माध्यमातून फूडचा बिझनेस करू शकता, पण त्याच्याबरोबर फिशचं पण फूड चालू करा. म्हणजे ऑर्नामेंटल फिश आणि हे जे खायचे मासे असतात त्याचं पेंड. कारण की तसे मत्स्य उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत. आता पेंडमध्ये वगैरे त्याचं हे चांगलं त्यांनी टॉपिक काढलं. ते एक तुम्हाला सांगतो की आपल्या भागामध्ये, विसरलं थोडंसं 5-10 मिनिट, आपल्या भागामध्ये हे जे मत्स्य शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना खाद्यपुरवठा करणारं कोण नव्हतं. ज्यावेळी मी 2005 मध्ये एक प्रोजेक्ट घेतला त्यावेळी मला खाद्य पाहिजे होतं माशांना देण्यासाठी. ते मला इम्पोर्ट करावं लागलं, कुठून, थायलंडवरून. आणि त्याला मला 200 रुपये किलो खाद्याला द्यावे लागले होते. नंतर मी विचार केला, अरे मग सर्वसामान्य शेतकऱ्याला तर हे अवेलेबलच नाही होऊ शकत. त्याच्यानंतर आम्ही त्याचा प्रचार केला. मग आंध्रामध्ये ह्याच्या कंपन्या सुरू झाल्या. आंध्रामध्ये ह्या खाद्य बनवण्याच्या कंपन्या सुरू झाल्या. तरी आंध्रावरून खाद्य मागवायला ट्रान्सपोर्ट 10 रुपये किलो मागे पडायचा, कुरिअर चार्जेस. मी स्वतः भरलेले आहेत. म्हणजे ते खाद्य होतं 40 रुपयाचं आणि 10 रुपये कुरिअर चार्जेस भरले. मग आपण हे जसं म्हणतात तसे आम्ही इथल्या लोकल लोकांना ट्रेनिंग दिलं. त्यातले काही जण जे इंटरेस्टेड होते त्यांना आम्ही एनकरेज केलं की तुम्ही सुरू करा हा व्यवसाय, सगळे शेतकरी तुमच्याकडनं घेतील. मग त्याला इन्व्हेस्टमेंटची अट काय होती की 20 टन कमीत कमी घ्यायला पाहिजे. म्हणजे कंपनी म्हणत आम्ही देऊ तुम्हाला, आम्ही तुम्हाला डीलरच्या डिस्ट्रीब्युटरच्या रेटमध्ये देऊ, पण 20 टनाचा ट्रक तुम्हाला अख्खा घ्यायला लागेल. मग 10 जण जे आमचे ट्रेनिंग होते त्याच्यापैकी 5 मागे हटले. 20 टन म्हणजे जवळजवळ 10 लाखाची गुंतवणूक होती. मग आम्ही त्यांना परत समजावून सांगितलं कंपनीला की असं नका करू, हे नवीनच आहे, तुम्ही 10 टनाचा ऑप्शन क्रिएट करा. मग 10 टनाला मग थोडीशी ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढली, कारण की तो ट्रक जो 20 टना त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट कमी लागला. असं करून 10 टनापासून काही जणांनी खाद्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचा लाखोवर टनवर गेला. म्हणजे त्यावेळी त्यांनी ती डेअरिंग दाखवली, आमच्यावर विश्वास ठेवला. म्हटलं आता तुम्ही सुरू करा, शेतकरी वाढतच जाणार आहेत, त्यांना खाद्य लागणार आहे. फायदा असा झाला, आज लोकांना जागेवर खाद्य मिळत आहे. जे 10 रुपये ट्रान्सपोर्टला टाकायला लागायचे आंध्रावरनं ते त्यांचे वाचले. त्याच्यामुळे खाद्य स्वस्त झालं. त्यांनी इकॉनॉमिक्स काढल्यावर खाद्य स्वस्त पडायला लागल्यावर मत्स्यशेतीचं प्रमाण वाढलं. आणि ते खाद्य इतकं चांगलं आहे की ते तरंगत राहतं. म्हणजे तुम्ही तळ्यामध्ये टाकलं की ते बुडत नाही, तरंगत राहतं. त्याच्यामुळे मासे तुमच्या तळ्यात आहेत की नाही हे पण कळतं, मासे आजारी असतील तरी पण कळतं, आणि त्यांना कमी पडलं तरीही कळतं. म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन खूप सोपं झालं. आणि असे डीलर्स क्रिएट होऊ शकतात. आज उरणमध्ये ह्या भागामध्ये एकही नाही, इथले शेतकरी पेंडला जाऊन घेत आहेत. म्हणजे ती पण एक चांगली त्याच्यामध्ये संधी आहे. पण त्याच्यामध्ये पण मी सांगितलं ते ह्या प्रकारे, मी जरी सांगितलं तर तुम्हाला परत मी म्हणतो तेवढे शेतकरी आहेत का इथे, आणि तसं असेल तर याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. आणि मत्स्य शेतीच्या ज्या संधी तुम्ही म्हणालात ना, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एवढं सांगेन की आमच्या केंद्रावर भेट द्या. तिथे आपण प्रत्येक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन ठेवले. आमच्याकडे पिंजरा शेतीचं डेमॉन्स्ट्रेशन आहे, बायोफ्लॉगचं डेमॉन्स्ट्रेशन आहे, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीमचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. आमच्याकडे मत्स्य फिंगरलिंग तयार करण्याचं डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे मत्स्य बोटुकली तयार करतात, नर्सरीचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. आणि हे सगळं एकाच अंडर वन रूप तुम्हाला बघायला मिळेल.
आणि त्यात ॲडिशन ही झालेली आहे की आम्ही आता आपल्या मुंबईत आणि नवी मुंबईतलं पहिलं मसाले आमच्या इथे येते पब्लिक ॲक्वेरियम, जे आम्ही तिकीट लावून लोक तिथे येऊन मासे ॲक्वेरियम बघू शकतात. शासनाने त्याला निधी दिला होता आणि ते तयार झालेलं आहे, लवकरच ते सुरू पण होईल. आणि पुढची स्टेप आमची अशी आहे की आम्ही ह्याच्या पुढचं जे अबुधाबी किंवा दुबईसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं इंटरनॅशनल ॲक्वेरियम ते पण आम्ही शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. त्याच्यामध्ये आपण शार्क टनेल, सी लायन शो आणि डॉल्फिन हे सगळे त्याचे ॲक्टिव्हिटी शो हे ॲक्टिव्हिटी सगळे आपण प्रपोज केलेले आहेत. म्हणजे हळूहळू आम्ही डेव्हलपमेंट करत आहोत आणि त्याच्यामध्ये खूप मॅनपॉवरही लागणार आहे. आता आपल्याकडे ही मॅनपॉवर कुठेच नाही आहे आणि म्हणून ह्या विषयामध्ये जे कोणी विद्यार्थी इथे जमले त्यांना शिक्षणासाठी चांगल्या संधी आहेत. फिशरीजमध्ये तुम्ही खरंच सांगतो मी, आजच्या घडीलाही तुम्ही जर ॲडमिशन घेतली तर 10 वर्षानंतर पूर्ण फॅकल्टी आमची रिकामी होणार आहे. म्हणजे आज तुम्ही 12वी सायन्स नंतर ॲडमिशन घेतली तर 4 वर्ष बॅचलर ऑफ फिशरी सायन्स, 2 वर्ष मास्टर ऑफ फिशरी सायन्स, 3 वर्ष PhD, 9 वर्षानंतर सगळे प्रोफेसर आहेत ते रिकामे. किती संधी आहे तुम्हाला सायंटिस्ट आणि प्रोफेसर बनण्याची, खूप चांगली संधी आहे. आणि ती संधी सांगण्यासाठी आता मेश्राम सरांना मी बोलवतो, कारण की शिक्षणाच्या मध्येही आता मी व्यवसाय सांगितलं, शिक्षणामध्येही तितक्याच संधी आहेत. जसं मी कॉलेजचं सांगितलं तसं डिपार्टमेंट आमचं डिपार्टमेंट ऑफ फिशरीज जे आहे महाराष्ट्र शासनाचं तेही सगळ्या पोस्ट खाली होतात. म्हणजे जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर यातली लागणार आहे, जी आजच्या घडीला आपल्याकडे नाही आहे. कारण की फिशरीजमध्ये आत्तापर्यंत जे कोणी पासआउट झाले ते बेरोजगार नाही. चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या मॅनेजरच्या पदावर, बँकेमध्ये मॅनेजरच्या पदावर, एक तर प्रोफेसर, एक तर सायंटिस्ट, एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये, आणि जे कोणी नाही आहेत ते स्वतःचा बिझनेस करतात. त्याच्यामुळे आता रिकामे कोणही नाही आहे, त्याच्यामुळे खूप संधी आहे. तर त्या काय संधी आहेत ते आता मेश्राम सर आणि कुठे आहेत ते मेश्राम सर सांगतील. धन्यवाद.